जय शिवराय. आवाज येतोय का? मोबाईलची चार्जिंगची कॉड आहे ना ती ट्रान्सफरला चालते पण सगळ्याच नाहीत करत काय काय कनेक्ट नाही सपोर्ट नाही. आवाज येतोय का माझा? रितेश दादा जय शिवराय. आवाज येतोय का माझा? जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. आवाज येतोय का सांगितलं का कोणी मला? जय शिवराय. आवाज येतोय असं गृहीत धरून आपण चालू करतोय. आता येतोय का आवाज? क्लिअर येतोय ना? कमी येत नाही ना आता? ओके. आवाज क्लिअर येतोय असं मानून आपण चालू करू. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. आजचा विषय आहे मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संकल्पात महाराज साहेब शहाजीराजे, आईसाहेब जिजाऊ, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजीराजे, ताराणी राणी सरकार, शाहू महाराज आणि महाराणी येसूबाई राणी सरकार यांना सर्वप्रथम वंदन करतो. आजचा विषय जो आहे आपला मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा, हा विषय तुमच्यासमोर मांडण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करू इच्छितो. मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा म्हणजे नक्की काय? की बऱ्याच लोकांची एक आमच्या इतिहासकारांची म्हणा किंवा आमच्या अभ्यास जे करणारे आहेत अभ्यासक, त्यांचं नेहमीचा एक नेहमीच त्यांचा एक ठेवणीतला एक हे असतो अजेंडा की मराठे दक्षिणेत गेले, उत्तरेत गेले, पण त्यांनी स्वतःचं असं काही तिथं अस्तित्व निर्माण केलं नाही. तर त्यांच्या या प्रश्नाला उत्तर म्हणून हा आजचा कार्यक्रम आपण करतोय की मराठे दक्षिणेत गेले असतील, उत्तरेत गेले असतील, उत्तरेतलं त्यांचा इतिहास आपण भविष्यात कधीतरी त्याचा वेध घेऊ, पण मराठ्यांनी दक्षिणेत त्यांचे पाय मजबूत रोवले, तिथं स्वतःच्या पायाच्या पाऊलखुणा कुठंतरी त्यांनी सोडल्या, तिथं जाऊन फक्त त्यांनी राज्य केली किंवा दक्षिणेत जाऊन फक्त लुटमार करणे किंवा मोहीम काढणे फक्त एवढ्यापुरती ते मर्यादित राहिलेत असं नक्कीच नाही. आपल्या स्वराज्याची सुरुवात जी आहे अर्थातच शहाजीराजेंनी सुरुवात केली. स्वराज्य स्थापनेसाठी स्वराज्य संकल्पकच आहेत ते. त्यांनी त्यांच्या ज्या पॉलिसीज होत्या त्या अगदी अशा लॉंग टाईम पॉलिसीज होत्या, ज्याच्यामुळे आपल्याला पुढे स्वराज्य निर्माण करताना शिवाजी महाराजांना म्हणा, संभाजी महाराजांना म्हणा, राजाराम महाराजांना म्हणा किंवा अजातशत्रू शाहू महाराजांना तेवढ्याशा अडचणी आल्या नाहीत, कारण त्याचा पायाच जो भरभक्कम होता तो शहाजीराजांनी बांधल्यामुळे त्या पुढच्या पिढीला तेवढ्याशा त्या अडचणी आल्या नाहीत. आणि त्याचाच आजचा कार्यक्रम हा त्याचाच मागोवा आहे की त्या पुढच्या पिढीने म्हणा किंवा मराठ्यांच्या नेक्स्ट जनरेशनच्या लोकांनी दक्षिणेत गेल्यानंतर तिथं आजच्या तारखेला गेल्यावरती अशा कुठल्या कुठल्या वास्तू आहेत, कुठली मंदिर आहेत, एखादं मंदिर आहे का, शिलालेख आहे का, त्याचाच मागोवा आज आपण घेणार आहोत. तर आपण सुरू करूया आजचा कार्यक्रम मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा. समोर जे चित्र दिसते हे महाराज साहेब शहाजीराजे, त्यांच्या बाजूला जे उभे आहेत मध्य
भागी ते आहेत थोरले संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचे वडील बंधू, मोठे बंधू. आणि 3 नंबरला जे दिसत आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज. हा तत्कालीन फोटो आहे. त्यावेळेला थोडा वेगळा असेल तो. मागच्या काही वर्षापूर्वी तो परत हे करण्यात आला. तर हा अतिशय वास्तवदर्शी फोटो आहे. ज्याने कोणी बनवला त्या अनाम हाताना सलाम. आपण आता विषयाकडे वळू. आपल्या समोर जे दिसतंय हे एक मंदिर आहे, रामनगर जिल्ह्यातलं, कर्नाटकमधील रामनगर. या रामनगरमध्ये एक ठिकाण आहे बेऊर. तिमरायन बेट्टा नावाचा एक डोंगर आहे या बेऊरजवळ. त्या डोंगरावरती एक शिलालेख सापडला आहे. त्या शिलालेख आहे 1661 सालीचा. या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे की या मंदिराच्या सभामंडपे तो जो शिलालेख आहे ना, तो आहे या मंदिराच्या पूर्वेच्या एका खांबावरती आहे. आणि त्या शिलालेखावरती लिहिलेलं आहे की बाळाजी हैबतराव यांचा मुलगा धोंडाजी हैबतराव याने या मंडपात हे जे सभामंडप आहे ते बांधून काढले, असं त्या शिलालेखावरती उल्लेख आहे. आता बाळाचे हैबतराव आणि धोंडाचे हैबतराव हे दोन्ही जे जनरल किंवा हे जे दोन्ही अधिकारी आहेत, मराठ्यांचे अधिकारी, हे दोन्ही अधिकारी शहाजीराजांच्या पदरी होते किंवा शहाजीराजांना सहकार्य करण्यात यांचा वाटा होता. असे या दोन अधिकाऱ्यांपैकी जो बाळाजी हैबतरावाचा मुलगा आहे धोंडाजी हैबतराव यांनी या मंदिरातला जो सभामंडप म्हणजे काय असतं की मंदिराच्या समोर एक हॉल असतो, त्याला सभामंडप म्हणतात. तो सभामंडप या धोंडाजी हैबतराव यांनी बांधलेला आहे. हे आहे बेऊरमध्ये, रामनगर जिल्ह्यामध्ये. पुढचा बघू आपण. हा आहे चेन्नरायन दुर्ग. हा चेन्नरायन दुर्ग आहे. आजचा जो तुमकुर जिल्हा आहे, बँगलोरच्या नंतरचा जो तुमकुर जिल्हा, किंवा आपण महाराष्ट्राकडून जाताना चित्रदुर्ग संपल्यानंतर जो तुमकुर जिल्हा लागतो, त्या तुमकुर जिल्ह्यातला हा चेन्नरायन दुर्ग. ह्या चेन्नरायन दुर्गावरती एक शिलालेख आहे. हा दरवाजा आहे. ह्या दरवाजावरती एक शिलालेख आहे. हा शिलालेख आहे माधवराव पेशवे यांच्या नावाचा. या माधवराव पेशवेंनी या किल्ल्याची डागडुजी केली असा त्या शिलालेखावरचा आशय आहे. खरं तर त्यांनी तेवढा क्लिअर लिहिलेला नाही आहे तो शिलालेख. म्हणजे शिलालेखामध्ये सगळ्या गोष्टी त्यांनी क्लिअर केलेल्या नाहीत. पण आपण एक गोष्ट मात्र तिथं नक्की हे करू शकतो की हा मूळचा किल्ल्याचा जो दरवाजा आहे त्या दरवाजाची, म्हणजे या दरवाजाचं आणि मूळच्या दरवाजाचं जर कन्स्ट्रक्शन पाहिलं तर मूळचा दरवाजा हा वेगळा आहे. आणि हा दरवाजा त्यांनी फक्त या किल्ल्याची डागडुजी केली नाही किंवा हा किल्ला त्यांनी जिंकण्याचंच काम केलं नाही, तर त्यांनी हा जो दरवाजा आहे बाहेर जे दिसते तुम्हाला बांधलेलं, हे संपूर्ण बांधकामच त्यांनी केलेलं आहे. दरवाजाला नवीन दिशा म्हणजे मराठा पद्धतीचा दरवाजा त्यांनी या किल्ल्याला बांधून दिलेला आहे. तर माधवराव पेशव्यांचा हा पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा चेन्नरायन दुर्ग हा आहे तुमकुर जिल्ह्यातला, कर्नाटकमधील तुमकुर जिल्ह्यात. पुढचं आपण बघू. हे आहे देवनाळीमधलं विष्णूचं मंदिर. या विष्णूच्या मंदिरामध्ये देवनाळी हे गौडा राजाच्या आधिपत्याखाली होतं. गौडा राजामध्ये म्हणजे जे केम्पे गौडा वगैरे त्यांच्या आधिपत्याखाली होतं. त्यांचा जो वडील होता त्या वडिलाच्या नावावरून या देवनाळीचं नाव ठेवण्यात आलं होतं. आणि दुसरी गोष्ट, देवनाळीला टिपू सुलतान याचा जन्म झाला आहे. त्याचं जन्मस्थान म्हणून देवनाळी ओळखलं जातं. देवनाळीला एक भुईकोट किल्ला आहे आणि त्या भुईकोट किल्ल्यामध्ये हे विष्णूचं मंदिर आहे. या विष्णूच्या मंदिरामध्ये टिपू सुलतानच्या काळामध्ये काही मराठा सरदार होते. त्या मराठा सरदारांपैकी धोंडू रघुनाथ यांनी या मंदिराला भेट दिली. आणि या मंदिराला भेट दिल्यानंतर त्यांनी या मंदिराला चांदीचं एक भांडं व ब्रांचच्या झांजा म्हणजे पूजा करताना ज्या झांजा वाजवल्या जातात मंदिरामध्ये मोठा आवाज येण्यासाठी, पूजा करण्यासाठी झांजा, आणि धुपारत म्हणतो आपण ज्याला, चांदीची धुपारत,
ती त्यांनी या मंदिराला भेट दिलेली आहे. असं हे देवणहळ्ळीचं मंदिर. देवणहळ्ळी हे बँगलोरचं जे केम्पेगौडा एअरपोर्ट आहे, या एअरपोर्टपासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथं हा देवणहळ्ळीचा किल्ला आणि त्या देवणहळ्ळीच्या किल्ल्यामध्ये मधलं हे विष्णूचं मंदिर. तर हा झाला धोंडू रघुनाथ यांनी दिलेला हे. पुढचं आपण बघूया. हे आहे अंबाभवानी मंदिर. हे अंबाभवानी मंदिर आहे बँगलोरमध्ये केम्पेपुरा नावाचं एक गाव किंवा एक विभाग आहे. त्या केम्पेपुरामध्ये हे अंबाभवानीचं मंदिर आहे आणि हे अंबाभवानीचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. केम्पेपुरा हे बँगलोर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे. मूळ यशवंतपूरपासून 20 किलोमीटरवरती आहे आणि मूळ बँगलोरचा जो किल्ला आहे त्यापासून हे साधारण 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती हे केम्पेपुरा येतं. या केम्पेपुरामध्ये हे अंबाभवानीचं मंदिर आहे. हे अंबाभवानीचं मंदिर ॲज पर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर ऑर बँगलोर गॅझेटियरच्या नोंदीनुसार हे मंदिर जे आहे हे शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे. पुढचं हे बघू आपण. आपल्यासमोर जे दिसतंय हे आहे हा चिंतामणीचा किल्ला आहे. हा चिंतामणीचा किल्ला एक्झॅक्टली चिंतामणी नावाचा एक तालुका आहे आणि त्या तालुक्याचं हेडक्वार्टर जे आहे ते हे चिंतामणी. हे चिंतामणी हे नाव थोडं महाराष्ट्रीय पद्धतीचं वाटतं म्हणून या चिंतामणीच्या थोडंसं डीपली गेलो होतो तर काही गोष्टी समोर आल्या. हे जे समोर दिसतंय ह्या डोंगरावरून या चिंतामणी शहराचं नेतृत्व केलं जात होतं किंवा या डोंगरावरून चिंतामणीवरती चौक्या पहारा ठेवले जात होते. इथून त्या कंट्रोल केलं जात होतं या शहराला किंवा आजूबाजूच्या परिसराला. आणि हे चिंतामणी शहर किंवा चिंतामणी हे नाव कुठून आलं असेल तर चिंतामणराव नावाचा एक मराठा सरदार होता. या मराठा सरदाराच्या नावावरून या शहराला चिंतामणी असं नाव ठेवण्यात आलं. असं हे चिंतामणी. आणि हा जिल्हा आजसुद्धा चिंतामणी या नावाने ओळखला जातो. बँगलोरपासून साधारण उत्तर पूर्वेला हा चिंतामणी जिल्हा आहे. कोलार, होसकोटे आणि बँगलोर यांच्या उत्तरेला हा जिल्हा आहे. बँगलोर शहरापासून साधारण 100 किलोमीटरवरती हे ठिकाण आहे. ओके दादा, दत्ता शिर्के दादा धन्यवाद. माईक जवळ ठेवतोय मी थोडासा. आता काही आवाजात काही चुकी असतील तर सुचवाव्यात. आपल्या समोर जो दिसतोय हा आहे माकली दुर्ग. हा माकली दुर्ग बँगलोरपासून 80 किलोमीटर 60 ते 70 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये येतो माकली दुर्ग. तर माकली दुर्गाचं वैशिष्ट्य हे आहे की माकली दुर्गाच्या पायथ्याशी एक गाव आहे. माकली दुर्ग हा बँगलोर रुरलमध्ये येतो. दोडबाळापूरच्या जवळ, दोडबाळापूरपासून फक्त 8 किलोमीटरवरती माकली दुर्ग आहे. तर माकली दुर्गाचं वैशिष्ट्य असं आहे की माकली दुर्गाच्या पायथ्याला एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे मराठी पाळ्या. मला कोणी सांगेल का आवाज आता व्यवस्थित येतोय का? माईक एकदम जवळ धरलाय मी. या माकली दुर्गाच्या एकदम पायथ्याशी मराठी पाळ्या नावाचं हे गाव वसलेलं आहे. मला वाटतं आता आवाज येत असेल. कोणी जर सांगितलं तर बरं होईल आवाजाबद्दल. आता येतोय का व्यवस्थित आवाज? ओके, धन्यवाद रितेश दादा, धन्यवाद. माकली दुर्गाच्या पायथ्याशी एक गाव वसलेलं आहे मराठी पाळ्या. तर या मराठी पाळ्या असं का नाव म्हणून ते गावाकडे आपण गेलो होतो हे गाव शोधण्यासाठी. असं नाव काय आहे म्हणून. तर ॲक्च्युली महाराष्ट्रातून एकेकाळी जी महाराष्ट्रातील सैनिकांच्या तुकड्या येत होत्या, काय व्हायचं की ती प्रत्येक तुकडी परत गेलीच अशी नाही. त्या तुकड्यापैकी काही लोक कर्नाटकामध्ये ठिकठिकाणी राहिले. तिथेच त्यांनी वस्त्या वसवल्या, इथली भाषा शिकली, ते इथल्या परंपरा शिकले, इथल्या परंपरेमध्ये ते एकरूप झाले.
परंतु असं असताना त्यांनी आपलं मराठापण कुठेतरी ते विसरले नाहीत आणि त्यांनी त्या गावालाच नाव दिलं मराठी पाळ्या. मराठी पाळ्या म्हणजे मराठावाडी किंवा मराठा गाव असं ते मराठी पाळ्या म्हणजे थोडक्यात एक छोटं गाव, खुर्द बुद्रुक वगैरे आपण आपल्याकडे जे म्हणतात त्या प्रकारचं हा प्रकार झाला मराठी पाळ्या. तर हे मराठी पाळ्या माकली दुर्गाच्या पायथ्याला या पाळ्या नावाचं एक गाव आहे आणि दुसरं मराठी पाळ्या नावाचं एक गाव जे आहे ह्या तुमकुर याच्या दक्षिणेला एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव सुद्धा मराठी पाळ्या आहे आणि या दोन्ही गावामध्ये आज सुद्धा मराठा लोक राहतात. याच्यापैकी बरेचसे लोक मराठी थोडी विस्मृतीत गेलेले कारण तेव्हापासून बऱ्याचशा जनरेशन्स चेंज झाल्या, बराचसा काळ लोटून गेला. त्यामुळं आता ह्या लोकांना तेवढीशी क्लिअर मराठी बोलता येत नाही. बोलीभाषा म्हणून ते कन्नडच वापरतात. परंतु लग्नामध्ये ज्या पद्धती आहेत आपल्याकडची जी देवाकाची पद्धत आहे म्हणा किंवा इतर ज्या पद्धती असतात लग्नामध्ये, मानपान म्हणा, सुपारी फोडणे, ह्या सगळ्या पद्धती आजसुद्धा ह्या गावामध्ये चालतात. तर असं हे मराठी पाळ्या म्हणजे मराठी गाव, असं हे पाळ्या नावाची 2 गावं आहेत आणि या 2 गावामध्ये आजही महाराष्ट्रातल्या परंपरा फॉलो केल्या जातात. पुढचं आपण पाहू. हे जे समोर दिसतंय हे आहे तंजावर. तंजावरचा इतिहास बऱ्याचशा लोकांना माहीत आहे की तंजावरमध्ये व्यंकोजी राजांचं मराठी राज्य होतं वगैरे. परंतु बऱ्याचशा लोकांना तंजावरबद्दल आणखी काही माहिती मी सांगतो. तंजावर हे मूळतः घेतलं होतं शहाजीराजांनी घेतल्यानंतर शहाजीराजांच्या नंतर जेव्हा व्यंकोजी राजांना थोडेसे तिथं डिस्टर्बन्स वाटू लागला, त्यांना थोडीशी भीती वाटू लागली की जेव्हा मोगली आक्रमण येईल तेव्हा बँगलोरवरती इमिडिएटली ते आक्रमण करणार आणि आपण त्या आक्रमणाचा सामना करू शकणार नाही. त्यामुळे त्यांनी म्हैसूरच्या राज्याला, बँगलोर हे शहाजीराजांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेलं बँगलोर त्यांनी म्हैसूरच्या राजाला विकलं आणि तिथून आपली राजधानी तंजावरला हलवल्यानंतर तंजावरमध्ये नवीन भाषा, नवीन प्रदेश, नवीन लोक, नवीन रीतिरिवाज, नवीन परंपरा हे सगळं असताना तंजावरला त्यांनी आपल्या राज्याची छाप सोडली. इतकं सगळं नवीन असताना तिथल्या आजूबाजूच्या तमिळ भाषिकांनी किंवा तमिळ कल्चर असलेल्या लोकांनी ह्या राज्यांना, हे जे राजे आहेत मराठी राजे, त्यांना आपलं म्हणून स्वीकारलं, त्यांच्या परंपरा स्वीकारल्या. आजसुद्धा या तंजावरमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अभिमानास्पद वाटतील अशा. हे जे समोरचं मंदिर आहे, हे या मंदिरामध्ये जो गणपती बसवलेला आहे तो आपल्या मराठ्यांच्या कालखंडामध्ये बसवलेला गणपती आहे. आणि सरस्वतीचं एक मंदिर आहे, सरस्वतीसुद्धा मराठ्यांच्या कालावधीमध्ये वसवलेलं आहे. मराठे साधारण इथं 300 ते 400 वर्ष इथं राज्य करत आहेत. अजूनसुद्धा आपल्या इकडचे काही जी प्रतिष्ठित घराणे आहेत त्या घराण्यामध्ये तंजावरच्या मुली दिल्या जातात किंवा इथल्या मुली तंजावरच्या घराण्यामध्ये दिल्या जातात. फॉर एक्झाम्पल महाडिकांच्या घराण्यामध्ये काही आहेत किंवा आपल्याकडची आणखी काही घराणे आहेत, त्या घराण्यामध्ये या तंजावरच्या मुली दिल्या जातात किंवा तिकडचं नातेसंबंध हे आपल्या घराण्यामध्ये केले जातात. आणि आजचे जे तिकडचे राजे आहेत किंवा आजचे जे मराठ्यांचे वंशज आहेत हे आजसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणा किंवा महाराष्ट्रातली परंपरा अतिशय चांगल्या प्रकारे आणि अभिमानाने ते त्या परंपरा बाळगून आहेत. त्या परंपरा त्या चांगल्या प्रकारे त्यांनी जपल्यात. आणखी गोष्ट तंजावरबद्दल सांगायची तर इथली जी लायब्ररी आहे ही भारतामधली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे. या लायब्ररीमध्ये भारतातले जे अतिशय दुर्मिळ प्रकारचे ग्रंथ आहेत ते या लायब्ररीमध्ये आहेत. आणि या लायब्ररीमध्ये एक लिखाण आहे, ते लिखाण लिहिलेलं आहे शहाजीराजांनी. तर शहाजीराजांनी जे लिखाण लिहिलेलं आहे ते आहे काव्य स्वरूपातलं. आज जे आपण काव्य नाटक म्हणतो, हे काव्य नाटकाचे शिल्पकार जे आहेत, आज आपण दुसऱ्या तिसऱ्या कोणाला तरी त्याचं श्रेय देत असतो. त्या काव्य नाटकाचे शिल्पकार जे आहेत ते महाराज साहेब शहाजीराजे आहेत. काव्य नाटक हे तेव्हापासून चालत आलेलं आहे.
त्याचा जन्म आपण ह्या मागल्या काही दशकामधला मानतो, पण तसं नाही आहे. तंजावर हे बऱ्याचशा गोष्टींचं मूळ आहे, पण आपल्या अज्ञानापायी किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्यामुळं ह्या गोष्टी आपण सरळ सरळ मानतो की हे काव्य वगैरे आहे, यांचा जन्म अलीकडच्या काळातला आहे, पण तसं नाही आहे. हे काव्य नाटक जे आहे याचा जन्म हा शाहू महाराजांनी त्याचा जन्म घालून दिला आहे, आणि ती सगळी परंपरा आजसुद्धा तंजावरमध्ये पाळली जाते, किंवा अशा प्रकारची नाटकं आजसुद्धा त्या तंजावरमध्ये चालू असतात. आपण पुढचं स्लाइड बघू तंजावरमधला. हे जे समोर दिसतंय तुम्हाला, हे इथले मराठी जे राजे आहेत तंजावरचे, त्यांचं हे निवासस्थान आहे. असं हे तंजावर आजसुद्धा ही मराठ्यांची किंवा आपल्या मातीचं परंपरा, आपल्या लोकांच्या रूढी अतिशय अभिमानानं डोक्यावरती मिरवत आहे. असं हे दक्षिणेतलं तंजावर. हा समोर जो दिसतोय हा आहे बेंगलोरचा किल्ला. बेंगलोरचा किल्ला जगाच्या दृष्टीने जो मानला गेला आहे, आज जे तुमचं विकिपीडिया असेल किंवा इतर गॅझेटियर्स असतील, ही सगळी मानतात की बेंगलोरचा किल्ला हा टिपू सुलतानने बांधला, किंवा टिपू सुलतानने तो पक्का केला, त्याचा विस्तार केला, किंवा केम्पेगौडाने हे शहर वसवलं किंवा हा किल्ला बांधला. केम्पेगौडाने हा किल्ला बांधला असताना सदाशिव दादा, आपण जी प्रश्नोत्तर आहेत ती शेवटला घेऊया का? तुमचा प्रश्न योग्य होता, माझं बोलताना चुकलं ते. काव्य नाटक म्हणण्यापेक्षा संगीत नाटक म्हणायला पाहिजे होतं मी. तुम्ही बोलता ते अगदी योग्य बोलताय. तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते आपण या सदराच्या शेवटला घेऊ, जेणेकरून मलाही बोलताना डिस्टर्बन्स होणार नाही. आपण विषयाकडे परत वळूया. समोर दिसतोय हा बेंगलोरचा किल्ला आहे. हा किल्ला दुसऱ्या तिसऱ्या कुणी बांधला नसून हा मूळचा किल्ला मड फोर्ट होता. मड फोर्ट म्हणजे मातीचा किल्ला. मातीचा किल्ला हा त्यावेळी केम्पेगौडाने बांधलेला होता. केम्पेगौडा इथे राज्य करत होता. केम्पेगौडा हा पूर्वी जो मी देवनहळ्ळी सांगितला त्या भागातून तो आला होता. त्याचे चार भावापैकी हा जो केम्पेगौडा होता त्याने आपली राजधानी बेंगलोरला आणली, आणि बेंगलोरला त्याने मडफोर्ट बांधला, एक मातीचा किल्ला बांधला, आणि तिथे तो राज्य करू लागला. त्याच्यानंतर जेव्हा केम्पेगौडाच्या तिसऱ्या चौथ्या पिढीकडून शहाजीराजांनी हा किल्ला जेव्हा घेतला, तेव्हा हा किल्ला घेतल्यानंतर त्यांनी किल्ल्याला ची डागडुजी केली. हा किल्ला पक्का बांधून घेतला. जे राधाविलास माधव चंपू आहे किंवा इतर साधनं आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शहाजीराजांचा इथे राज दरबार भरतो. हा किल्ला त्यांनी उत्तम प्रकारे डागडुजी केलेली आहे, आणि उत्तम प्रकारचं जी फायटर आर्मी ज्याला म्हणतो आपण, किंवा उत्तम प्रकारचं सैन्य, उत्तम प्रकारचा तोफखाना, युद्धसज्ज असा तोफखाना वगैरे इथं त्यांनी त्या किल्ल्यावरती ठेवला आहे. या किल्ल्याला एकूण 9 दरवाजे आहेत, आणि या किल्ल्यावरती 4 उंच उंच मनोरे आहेत. या मनोऱ्याहून आजूबाजूच्या प्रदेशावरती वर्चस्व ठेवलं जातं, किंवा आजूबाजूचा प्रदेश इथून स्पष्ट दिसतो. असा हा बेंगलोरचा किल्ला. हा बेंगलोरचा किल्ला पक्का बांधण्याचं संपूर्ण श्रेय हे शहाजीराजांनाच आहे, तसा स्पष्ट उल्लेख आहे. कदाचित गॅझेटियर ज्यांनी कोणी लिहिलं त्या गॅझेटियर वाल्यांनी तेवढे संदर्भ चेक केले नसतील, किंवा जे आपण गुगल म्हणतो किंवा विकिपीडिया म्हणतो, विकिपीडियामध्ये ज्यांनी कोणी आर्टिकल्स टाकले असतील त्यांनी हे जे संदर्भ आहेत हे क्रॉस व्हेरीफाय केले नसतील. परंतु आपल्या लोकांनी ही भूमिका ठाम ठेवली पाहिजे की बेंगलोरचा किल्ला हा फक्त आणि फक्त शहाजीराजांनी बांधला, आणि किल्ला आणि पेठ वसवली, ती विकसित केली. तर बेंगलोरचे जे जनक आहेत ते जनक साहजिकच शहाजीराजांना मानण्यात कसलेही म्हणजे मनात कसलाही किंतु परंतु बाळगण्याचं काहीच कारण नाही. हे आहे इरमबेडू नावाचं हे मंदिर आहे. हे आहे मदुराई मीनाक्षी मंदिराच्या जवळ आहे. तिथून साधारण 50 ते 60 किलोमीटरच्या दायऱ्यामध्ये हे मंदिर येतं आहे. अतिशय जंगलाने वेढलेला हा प्रदेश आहे. तिथं ह्या तुम्ही मंदिराच्या पाठीमागं बघत असाल
तिथं उंच उंच असे ते नारळाच्या बागा वगैरे दिसतात. ह्या संपूर्ण संजय दादा, मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईन, असं काही समजू नका. पण प्लीज कृपया जे काही प्रश्न असतील हे माझं संपल्यानंतर तुम्ही विचारा. मध्ये मध्ये तुम्ही जर विचारलं तर त्याची उत्तरं मी तुम्हाला देऊ शकणार नाही आणि मध्ये मध्ये हा प्रोग्राम ब्रेक झाल्यासारखा होईल. त्यामुळे जी काही प्रश्न असतील ते तुम्ही शेवटला विचारा. शेवटला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देईन तुम्हाला. धन्यवाद दादा. आपण विषयाकडे वळू परत. एरंबाडू हे साधारण 40-50 किलोमीटर अंतरावर आहे, पण अतिशय असं एका खोऱ्यामध्ये असल्यासारखं आहे ते. तिथं अशा 4 चाकी गाड्यासुद्धा तिथं जायला फार अवघड अशी परिस्थिती आहे. आजूबाजूला काळी जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये मस्तपैकी त्यांनी ह्या बागा वगैरे बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची डागडुजी केली किंवा डागडुजीसाठी काही पैसे वगैरे दिले असा संदर्भ इथे सापडतो. असं हे एरंबेडीचं मंदिर. या एरंबेडीचं मंदिर हे फार मोठं नाही, परंतु या भागामध्ये जे जुने तिथले राजे महाराजे होते त्यांची इथं पागा होत्या, हत्तीशाळा होती आणि या परिसरामध्येच त्यांचं जे शस्त्रागार होतं ते एरंबेडूमध्ये होतं. तर असं हे एरंबेडू छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराची डागडुजी केली होती. हा पुढे आपल्यासमोर नेक्स्ट जो स्लाईडमध्ये जो किल्ला दिसतोय हा आहे साजरा किल्ला. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय मोहिमेवरती होते त्यावेळेला त्यांनी दक्षिणेमध्ये वेल्लोर किल्ला घेताना त्यांना थोड्याशा डिफिकल्टीज आल्या. त्यावेळेला जे कुतुबशाहीचं सैन्य होतं ते आपल्याला सोडून गेलं, काही थोडेसे वाद झाले, त्या वादातून सैन्य आपल्याला सोडून गेले आणि त्यांनी स्वतःबरोबर तो तोफखाना वगैरे पण घेऊन गेले आणि मराठ्यांकडे मग तोफखाना नसल्यामुळे या किल्ल्याला वेढा द्यावा लागला आणि या किल्ल्याच्या बाहेर जो खंदक आहे त्या खंदकामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सुसरी सोडल्या होत्या त्यांनी. आणि याचं जे हे म्हणतो आपण याच्या ज्या तटबंदी ज्या आहेत त्या इतक्या प्रचंड दणकट आहेत की किती मोठ्या प्रकारे जरी त्याच्यावरती तुम्ही मारा केला तरी त्या तटबंदीला काही होणार नाही, इतका मजबूत किल्ला तो आहे. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी एक कल्पना केली की बाजूला जे त्याच्यासमोर जे 2 डोंगर दिसत आहेत या 2 डोंगरावरती त्यांनी किल्ले बांधले आणि या किल्ल्याचा वेढा आनंदराव जे आहेत त्यांच्या आधिपत्याखाली सोडून त्यांनी पुढच्या सूचना आपल्या मराठा सेनेला देऊन ते पुढच्या मोहिमेवरती निघाले आणि त्या सेनेने हा किल्ला बांधला. जो साजरा समोर दिसतोय हा साजरा किल्ला आहे आणि त्याच्या बाजूला गोजरा किल्ला बांधला. आणि ह्या गोजरा किल्ल्यावरचं वैशिष्ट्य म्हणजे हे तुमच्या समोर जे दिसते हे एक शिल्प आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज हयातीत असतानाचं हे शिल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराज हयातीत असतानाचं हे पहिलं शिल्प आहे. हे शिल्प आहे गोजरा किल्ल्यावरती. त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात. अश्वारूढ आहेत, घोड्याला चांगली रत्नजडित घोडा आहे तो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये भाला आहे, डोक्यावरती जिरे टोप आहे आणि चेहऱ्यावरती अशी कोरलेली दाढी आहे. म्हणजे अगदी हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजच आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचाच शिल्प आहे. ते गोजरावरचं हे अतिशय सुंदर आणि छत्रपती शिवाजी महाराज हयातीत असतानाचं हे शिल्प. याच्यानंतरच आपण पाहूया हे जे शिल्प आहे हे आहे यादवाडमध्ये. यादवाड हे धारवाड जिल्ह्यामध्ये येतं. यादवाडमध्ये हे जे शिल्प आहे हे आहे एका मंदिरामध्ये आहे हे शिल्प. तिथली जी राणी होती मल्लम्मा राणीच्या गडीवरती जेव्हा मल्लम्मा राणीचा जो ईशा देसाई आहे तिचा नवरा, त्यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याची कुरापत काढली आणि कुरापत काढल्यावरती ते बैल वगैरे त्यांनी घेऊन गेले. ते बैल घेऊन गेल्यावरती मग एका दिग्विजयी राजाच्या ह्याचे बैल त्या राणीचा नवरा घेऊन जातो. ही म्हणजे थोडी मराठा सेनानींच्या
दृष्टीने थोडीशी ती प्रतिष्ठेची बाब झाली. त्यामुळं त्यांना धडा शिकवणं गरजेचंच होतं. म्हणून त्यावेळेला जे हे होते सखुजी गायकवाड होते, या सखुजी गायकवाडांनी मराठ्यांच्या तर्फे त्या युद्धाचं नेतृत्व केलं आणि त्या गडीवरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये ईशा देसाई जो आहे, हा ईशा देसाई मारला गेला. आणि ईशा देसाई मारला गेल्यानंतर ती लढाई त्याची पत्नी जी आहे, त्या पत्नी मल्लम्मा, या मल्लम्मा राणीने तो लढा कंटिन्यू ठेवला. परंतु मराठ्यांच्या प्रचंड सेनासागरासमोर किंवा मराठ्यांच्या पराक्रमासमोर मल्लम्मा देसाईला हार मानावी लागली आणि ती सरेंडर आली मराठ्यांना. परंतु तिचं जे शौर्य आणि धैर्य शिवाजी महाराजांना खूप आवडलं, की एक स्त्री असूनसुद्धा त्या स्त्रीने शिवाजी महाराज अर्थात एक स्त्रीचे पुरस्कर्ते होते, स्त्रीच्या वीरत्वाचे ते पुरस्कर्ते होते. म्हणून त्यांनी त्या मल्लम्मा देसाईनीला आपल्या दरबारामध्ये बोलवून घेतलं, शामियान्यामध्ये बोलवून घेतलं. त्यांचा गौरवोद्गार काढून त्यांचा सत्कार केला, साडी चोळी देऊन त्यांचा मान सन्मान केला. आणि आम्ही तुमच्या पराक्रमावरती खुश आहोत म्हणून त्यांना ती त्यांची गडी तर परत दिलीच, वर आणखी त्यांना 5 गावं सोबत शिवाजी महाराजांनी साडी चोळी म्हणून लावून दिली. तर त्या मल्लम्मा देसाईनीला कुठंतरी वाटलं की शिवाजी महाराज हा अतिशय मोठ्या मनाचा राजा आहे, खूप चांगला राजा आहे. त्यांनी केलेल्या या उपकाराची जाणीव किंवा त्यांनी आपल्या राज्यावरती दाखवलेल्या या औदार्याची जाणीव त्यांनी ठेवून त्यांनी यादवाड या ठिकाणी एक शिल्प कोरलं. या शिल्पामध्ये शिल्प आपल्याला काय सांगतात, की शिल्प दक्षिण दिग्विजयावरती हा राजा निघालेला आहे, घोड्यावरती निघालेला तो राजा, डोक्यावरती मस्त पगडी, हातामध्ये तलवार, घोड्यावरती बसलेला हा राजा, सैनिकांच्या डाऊनडौलात मोठ्या अशा डौलामध्ये हा राजा दक्षिण दिग्विजय करायला निघालेला आहे. आणि खालच्या पॅनलमध्ये हा राजा आमच्या राज्याचा हा पालक आहे, अशा आशयाचं त्यांनी एक बाळ शिवाजी महाराजांच्या मांडीवरती दाखवले. आणि त्या बाळाला खाऊ घालताना किंवा दूध पाजताना छत्रपती शिवाजी महाराज त्या शिल्पामध्ये कोरलेले आहेत. हे शिल्प आम्ही ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथं काम चालू होतं आणि हे शिल्प आडवं त्यांनी ठेवलं होतं, त्यामुळे ह्याचा उभा फोटो आम्हाला घेता आला नाही. आणि आता मागल्या काही दिवसात त्या लोकांचा आम्हाला मेसेज आला होता की मंदिराचं काम आम्ही परत केले आणि त्या मंदिराची पुनर्स्थापना, त्या शिल्पाची पुनर्स्थापना आम्ही त्या मंदिरामध्ये केलेली आहे म्हणून. तर हे शिल्प पुन्हा होतं त्या चांगल्या स्थितीत. त्यांनी खाली दिसत असेल तुम्हाला, बोटाने दाखवतो मी, खाली ही जागा जी दिसते ना, ही जमिनीत पुरलेली जागा होती आणि ते शिल्प असं पुरलेलं होतं उभ्या कंडिशनमध्ये. काळ्या दगडामध्ये कोरलेलं अतिशय सुंदर शिल्प, शिवाजी महाराज हयातीत असतानाचं हे दुसरं शिल्प आहे. अशा प्रकारचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं यादवाड इथलं शिल्प लोकांनी बघावं असं त्यांच्या पराक्रमाचं प्रतीक, दक्षिण दिग्विजय केलेल्या एका राजाचं किंवा एका सार्वभौम राजाचं असं हयातीत असतानाचं हे दुसरं शिल्प. हा तुमच्या समोर जो दिसतोय हा आहे महाराजा कडाई. महाराजा कडाई हे आत्ताचं नाव झालं, एक्झॅक्टली या किल्ल्याचं नाव आहे महाराजागड. महाराजागड हे एकतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून हे नाव पडलं आहे किंवा मग महाराज साहेब शहाजीराजे यांच्या नावावरून हे नाव पडलेलं आहे. कसं असतं की दक्षिणेतल्या लोकांचं प्रोनाऊन्सिएशन याच्यामध्ये थोडासा फरक असतो. प फ ब भ क ख ग घ याला एकच शब्द वापरतात हे लोक. त्यामुळं काय होतं की एखाद्या शब्दाचा इमिजिएटली त्यांच्याकडून आपल्या मराठी शब्दाचा किंवा इतर हिंदी शब्दांचा त्यांच्याकडून अपभ्रंश केला जातो. महाराजा गड याचा त्यांनी अपभ्रंश केला, महाराजा कड, महाराजा गड, महाराजा गडाई आणि शेवटी याचा तो अपभ्रंश होत होत महाराजा कडाई असा त्यांनी तो अपभ्रंश केला. हा जो कृष्णगिरी जिल्हा आहे, या कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये सर्वात उंच असलेला हा किल्ला, तुम्हाला चढायला कमीत कमी 2 ते 2.5 किंवा 3 तास लागतात. हा अशा उंच ठिकाणी बांधलेला हा किल्ला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे.
3 टेकड्यांचा मिळून एक किल्ला आहे. आजूबाजूच्या जवळच्या टेकड्या सुद्धा त्यांनी बांधून घेऊन मस्तपैकी कव्हर करून हा सुंदर असा किल्ला बांधलाय. आणि या किल्ल्यावरती मस्त त्यांनी पाण्याची रचना केली. एक मारुतीचं शिल्प, साधारण 12 फुटाचं मारुतीचं शिल्प या किल्ल्यावरती आहे. हनुमानाचं गडदेवतेचं शिल्प या किल्ल्यावरती आहे. अलीकडच्या काळात समोर जे टोकावरती जे दिसते तुम्हाला ते आहे श्रीरामाचं मंदिर. या रामाच्या समोर एक हनुमानाचं रिसेंटली बनवलेलं एक शिल्प आहे. या सगळ्या रिसेंटली बनवलेल्या वास्तू आहेत. खरं तर जे समोर टोकावरती मंदिर आहे हे त्या काळचं मंदिर आहे. आत्ताच्या लोकांनी त्याच्यामध्ये श्रीरामाचं शिल्प वगैरे बसवलं आहे. श्रीराम, सीता आणि हनुमानाचं एक शिल्प बसवलं आहे आणि त्याच्यासमोर हनुमाचं एक शिल्प मंदिराच्या समोर एक साकारलेलं आहे. हे अलीकडच्या काळातलं आहे. पण मूळचं जे आहे ते शिवाजी महाराजांच्या काळातला तो कदाचित एखादा वॉचिंग टॉवर असू शकतो. पुढे आपल्याला जो दिसतोय हा आहे महिमंडलमचा किल्ला. हा ॲज पर डिस्ट्रिक्ट गॅझेटियर ऑफ अराक्काड अराक्काड जिल्ह्याचं जे गॅझेटियर आहे त्या गॅझेटियरच्या सांगण्यानुसार हा महिमंडलमचा किल्ला मराठ्यांनी बांधला. हा एक्झॅक्टली कोणाच्या काळामध्ये बांधला गेला किंवा हा कुठल्या मराठ्याने बांधला याचा जरी स्पष्ट आपल्याजवळ उल्लेख नसला तरी हा किल्ला मराठ्यांनी बांधला असा त्या गॅझेटियरमध्ये याचा उल्लेख आहे. या किल्ल्याचं नाव आहे महिमंडलम. या महिमंडलमची बद्दल जर सांगायचं झालं तर हा एक डोंगरी किल्ला आहे. 3 तटबंद्यांनी कव्हर केलेला हा किल्ला आहे. हा किल्ला सुरूपासून शेवटपर्यंत जर तुम्हाला बघायचं झालं तर स्टार्ट टू एंड आणि एंड टू स्टार्ट असाच तुम्हाला बघावा लागतो. एक्झॅक्टली हा किल्ला बघताना तुम्हाला 7 इंग्रजी 7 आकारामध्ये फिरावं लागतं. त्या 7च्या पायथ्यापासून सुरुवात करून 7च्या डोक्यावर यायला लागतं आणि त्या डोक्यावरून पुन्हा तुम्हाला तेवढाच प्रवास करून पायथ्यापर्यंत यावं लागतं. दुसरा या किल्ल्यावरती जाण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नाही असा हा किल्ला. या किल्ल्यावरची तुम्हाला काही बांधकामं दाखवतो. दक्षिणेत या मराठ्यांनी किती उत्कृष्ट प्रकारची बांधकाम केलेत. हे बाहेरून विट्याचं जे बांधकाम तुम्हाला दिसते हे बांधकाम हे खाली जमिनीमध्ये थोडंसं खोदून हे पाण्याचं टाकं बनवलेलं आहे त्यांनी. या पाण्याच्या टाक्यामध्ये जरी नैसर्गिक पाणी त्याच्यात नसलं तरी कृत्रिमरित्या याच्यामध्ये पाणी ओतलं जातं. आणि आज जुन्या जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणाच्या बघितलं असेल मटक्यामध्ये पाणी ठेवायचं, रांजणामध्ये पाणी ठेवायचे, तर हा समोर जो तुमच्या दिसतोय हा नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या बनवलेला हा माठच आहे एक प्रकारचा. तुम्हाला हा माठ तुम्हाला आणखी डीपमध्ये दाखवतो. हा जो माझ्या डोक्यावरती प्रकाश पडलेला दिसतोय हा प्रकाश म्हणजे या टाक्याला वरून एक झरोका बनवलेला आहे त्यांनी. याच्या अगोदरचं तुम्हाला दाखवतो. हा जो दरवाजा आहे हा कदाचित नंतरच्या काळात हा दरवाजा पाडला गेला आहे आणि इथून तिथले जे स्थानिक आहेत किंवा गुराखी आहेत तिथून कदाचित ते बाहेर पाणी काढत असतील. हा समोर जो दिसतोय हा वरून जो झरोका आहे हा झरोका त्या पाण्यात पडतोय आणि हा जो आहे हा खालचा भाग आहे. या खालच्या भागात तिथं ते पाणी साठवलं जातं आणि हे कृत्रिमरित्या ते पाणी थंड केलं जातं. हा एक विशिष्ट प्रकारचं हे टाका आहे. असा हा महिमंडलमचा मराठ्यांनी बांधलेला किल्ला. दक्षिणेत मराठ्यांनी सोडलेली एक पाऊलखूण हा महिमंडलमचा किल्ला. पुढचा आपण तुमच्या समोर जे दिसते हा जो मंडप आहे प्रचंड मोठा हा जो मंडप दिसतोय आणि त्याच्या पाठीमागं जे मंदिर दिसते हे आहे तिरुवण्णामलाईचं मंदिर, अरुणाचलमाचं मंदिर. हे तिरुवण्णामलाईचं मंदिर दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी हे मंदिर बरीच वर्ष 40 ते 60 वर्ष हे मंदिर बंद होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यासमोर काही जो ईदगा बांधला होता तो ईदगा पाडून हे मंदिर खुलं केलं. या मंदिराला 1000 खांबाचा जो मंडप आहे विजयनगरच्या राजांनी बांधलेला जो मंडप आहे 1000 खांबाचा, त्या 1000 खांबाला शिवाजी महाराजांनी गायी बांधल्या, त्याचं दूध काढलं आणि त्या दुधाने हे संपूर्ण मंदिर धुतलं, पवित्र केलं. म्हणजे आपल्याकडं म्हणतात ना हे अपवित्र झालं आहे ते अपवित्र झालं आहे, त्याला जे काही मार्ग काढतात पवित्र करण्यासाठी तसं ते मंदिर संपूर्ण दुधाने धुतलं गेलं आणि त्यानंतर हे मंदिर पुढच्या पिढीला
पुढच्या पिढीसाठी हे मंदिर उघडण्यात आलं, उपलब्ध करण्यात आलं. त्या अरुणाचलमाचं दर्शन पुढच्या पिढीला घडलं. अरुणाचलम हे पंचमहाभूतापैकी जो अग्नी आहे, या अग्नीचं रूप म्हणजेच हे अरुणाचलम आहे. मराठ्यांच्या पराक्रमाची छाप सोडणारं हे अरुणाचलमाचं मंदिर. अरुणाचलमाच्या एका उंच गोपुरावरती एक मराठी शिलालेख आहे, पण दुर्दैवानं तो शिलालेख आपल्याला कॅप्चर करता येत नाही, कारण तिथपर्यंत आपल्याला कॅमेरा नेता येत नाही किंवा मोबाईल जरी आपण तिथे चोरून घेऊन गेलो तरी मोबाईलची तेवढी कॅपॅसिटी नसते की एवढ्या उंचीवरचा तो शिलालेख आपण त्याचा फोटो काढावा किंवा लोकांना तो उपलब्ध करावा. तर जर कुणाला शक्य झालं तर तो मराठीतला शिलालेख त्यांनी तिथून आपले जर कोणाचे इतके कॉन्टॅक्ट्स असतील किंवा कोणाची तेवढी पोहोच असेल तर त्यांनी तो शिलालेख लोकांना उपलब्ध करून द्यावा, असं मी अभ्यासकांना किंवा तिकडे फिरणाऱ्या लोकांना आवाहन करतोय. असं हे तिरुवन्नामलाईचं मंदिर. आता समोर आपल्याला जो दिसतोय हा आहे वांदिवसचा किल्ला. वांदिवस हे नंतर ब्रिटिशांनी दिलेलं नाव आहे. या ठिकाणाचं नाव आहे वंदवाशी. वंदवाशीचा किल्ला जो आहे हा मराठ्यांनी बांधला आहे. हा भुईकोट किल्ला आहे. या भुईकोट किल्ल्याच्या बाजूला खंदक होता. मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती काम झालेलं आहे. या किल्ल्यावरती मराठ्यांनी काम केले. फार प्रचंड मोठा असा किल्ला तो बांधला होता. काळाच्या ओघात हा किल्ला आजच्या तारखेला संपूर्ण पडलेला आहे. काही ठराविकच गोष्टी तिथे राहिलेल्या आहेत. याच्यापैकी खंदकाचे अवशेष तिथे दिसतात आपल्याला. काही एक विष्णूचं एक सुंदर असं मंदिर आहे या परिसरामध्ये. हे समोर दिसतंय हे एक मंदिर आहे. हनुमानाचं एक मंदिर आहे. आणि हे जे दिसते हा छोटासा एक कोपरा मध्ये एक तोफ त्यांनी ठेवलेली आहे. आणि वंदवाशीचं युद्ध या किल्ल्यामध्ये झालं होतं आणि त्याच्या स्मृती प्रित्यार्थ त्यांनी एक छोटासा कोपरा तिथे ठेवला आहे. आणि बाकी सगळा परिसरामध्ये काही मुसलमान फॅमिलीज आहेत किंवा आजूबाजूची जी जनता आहे ती संपूर्ण या किल्ल्यामध्ये राहते. आणि हा किल्ला संपूर्ण लोकांनी खाऊन टाकलेला आहे. किल्ल्यातल्या काही ठराविकच गोष्टी फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत. असा हा वांदिवसचा किल्ला मराठ्यांनी बांधला. या मराठ्यांच्या पराक्रमाची दक्षिणेतील आणखी एक पाऊल खून म्हणजे हा वंदवाशीचा किल्ला, वांदिवसचा किल्ला. आज ज्याला आपण वांदिवस म्हणून ओळखतो तो हा वांदिवसचा किल्ला. याच्या पुढे आपण जे पाहतोय हे जे समोर स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय मंदिर, हे चिक्कनायकनहळ्ळीचं मंदिर आहे. तर आपण कसं असतं, काही गोष्टी आपल्याकडनं पॉझिटिव्ह होतात, काही गोष्टी निगेटिव्ह होतात. फक्त आपण आपल्या बडायात सांगावं असं नाही. आपल्या लोकांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील किंवा आपल्याकडून त्या झाल्या असतील त्यासुद्धा आपण सांगितल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. पाहणाऱ्यांनी जर ते पटत असेल तरी ठीक आहे, पटत नसेल तर ते मी तुमच्यावरती लादणार नाही. असं हे चिक्कनायकनहळ्ळीवरती सर्वप्रथम ताबा मिळवला तो शहाजीराजांनी. नंतर चिक्कनायकनहळ्ळी हे शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली आलं. शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली असताना किंवा त्यांनी जिंकताना या किल्ल्यामध्ये हे जे मंदिर दिसतंय किंवा हे जे गाव आहे या गावामध्ये किल्ला होता, भुईकोट किल्ला होता तो. त्या किल्ल्याचे आज एकही अवशेष राहिलेले नाहीत. याचं कारण असं आहे की परशुराम भाऊ यांच्या आधिपत्याखाली जी म्हैसूरवरती मोहीम करण्यात आली, ही मोहीम सिऱ्यावरून जेव्हा आपण या चिक्कनायकनहळ्ळी मार्गे जेव्हा म्हैसूरला गेलो, मराठ्यांचं सैन्य जेव्हा म्हैसूरला गेलं तेव्हा ह्या परशुराम भाऊंनी चिक्कनायकनहळ्ळी लुटलं आणि ते म्हैसूरला गेले. आणि म्हैसूरवरून परत येण्याच्या मार्गामध्ये मराठ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की इथं लोकांची घरं, मोठी मोठी घरं आहेत, लोकांचा इथं डामडौल आहे, फार मोठ्या मोठ्या याच्यात लोक इथं राहतात. मग इतके मोठे लोक इथं राहत असतील, लोकांचा इतका डामडौल असेल तर हे शहर समृद्ध नसेल कशावरून किंवा लोकांकडे संपत्ती नसेल कशावरून. मग त्यांनी काय केलं की गावातले काही ब्राह्मण लोक पकडले. त्या ब्राह्मण लोकांना अक्षरशः त्यांनी उलटं टांगलं आणि बेदम मारलं. बेदम मारल्यानंतर ते बोलते झाले. त्यांनी त्या चिक्कनायकनहळ्ळीमधली मोठ्या मोठ्या प्रतिष्ठित लोकांची घरं दाखवली,
कुठं कुठं त्यांनी पैसा अडका लपवला किंवा धन दौलत लपवली ती त्यांनी दाखवली. मराठ्यांनी अक्षरशः तिथं खंत्या लावल्या. खंत्या लावून शक्य होईल अक्षरशः ती चिकनायकन हळी मराठ्यांनी धुवून काढली. काहीही सोडलं नाही त्या चिकनायकन हळीमध्ये. अक्षरशः त्या किल्ल्याच्या भिंती मराठ्यांनी उकरून काढल्या. तो किल्ला संपूर्ण पाडला. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तिथं मराठ्यांना धनदौलत मिळाली आणि ते धनदौलत घेऊन मराठे परत आपल्या राजधानीत परतले. असा हा चिकनायकनहळ्ळीचा किल्ला. चिकनायकनहळ्ळीवरती शहाजीराजांनी राज्य केलं. शिवाजी महाराजांनी हा जिंकला. त्यानंतर संभाजी महाराजांची दक्षिण दिग्विजय मोहीमध्ये सुद्धा या चिकनायकांनी हळ्ळी मार्गेच ते पुढे गेले होते. अशी ही मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ही चिकनायकनहळ्ळी. आता याच्यानंतर तुमच्या समोर जे दिसतंय हे होसकोटे आहे. होसकोटे म्हणजे नवीन कोटे. कोटे म्हणजे किल्ला. दक्षिणात्य लोक किल्ल्याला कोटे असं संबोधतात. असं हे होसकोटे म्हणजे नवीन किल्ला. होसकोटे हे त्यावेळेला गौडा राजांच्या काळात बांधलेला हा किल्ला होता. भुईकोट किल्ला होता. इथं एक खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. नंतर शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली नंतर आलं ते. त्या अगोदर शहाजीराजांच्या आधिपत्याखाली आलं ते. शहाजी महाराजांच्या नंतर काही काळ ते मोगलांनी घेतलं. मोगलांच्या नंतर दक्षिण दिग्विजयानंतर पुन्हा होसकोटे हे शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलं. आणि नंतर जयंताबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी महाराज यांच्या पत्नीला हे होसकोटे त्यांनी साडी चोळी म्हणून देऊन टाकलं. 2 लाखाचा जो याच्या आजूबाजूचा प्रदेश आहे, बँगलोर, होसकोटे आणि सिराकोटे असा जो 2 लाखाचा प्रदेश आहे, तो प्रदेश शिवाजी महाराजांनी त्यांना साडी चोळी म्हणून देऊन टाकला. 2 लाखाचं उत्पन्न होतं त्याचं. या भागामध्ये हे समोर जे तुम्हाला दिसतंय हे या होसकोटेमध्ये हे जे समोरचं मंदिर आहे हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर. आणि हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर मराठ्यांच्या कार्यकाळामध्ये बांधलेलं आहे. त्याचा ठराविक असा स्पेसिफिकली कार्यकाळ सांगता येत नाही, पण याचा स्पष्ट उल्लेख आहे की हे मंदिर मराठ्यांच्या कार्यकाळामध्ये बांधलं गेलेलं आहे. असं हे मराठ्यांच्या पराक्रमाचं साक्ष देणारं हे होसकोटेमधलं विठ्ठल मंदिर. आता हे त्याच्यानंतर आपण जे बघतोय हे आहे कोलार. कोलार हे सुद्धा कोलारमध्ये बराच काळ शहाजीराजांनी घालवला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हे कोलार जिंकून आपल्या स्वराज्याला जोडलं. नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीपर्यंत हे कोलार स्वराज्यामध्ये होतं. या कोलारच्या मंदिराला अनुदान दिलेल्याचं एक शिलालेख पुरातत्व विभागाच्या आधिपत्याखाली पुरातत्व विभागाकडे आहे. त्या शिलालेखामध्ये असं लिहिलं की संभाजी महाराजांच्या पत्नी जयंतीबाई यांनी या मंदिराला अनुदान दिलेलं आहे. असा स्पष्ट अनुदान दिलेल्याचा शिलालेख या मंदिरामध्ये आहे. पुढे बघू आपण. हा आहे नंदीदुर्ग. नंदीदुर्ग हा चिकबाळापूर तालुक्यामध्ये येतो. आजचा जो बाळापूर आहे त्यावेळेला बाळापूर हा एकच होता. आज या चिकबाळापूरचा चिकबाळापूर म्हणजे छोटे बाळा, चिक म्हणजे छोटे, छोटे बाळापूर आणि दोड बाळापूर, दोड म्हणजे मोठे. चिकबाळापूर आणि दोड बाळापूर असे 2 भाग झालेत. अशा 2 भागामधले हे चिकबाळापूरमध्ये हा नंदीदुर्ग ह्या दुर्गावरती प्रचंड मोठं एक नंदीचं मंदिर आहे, म्हणून या किल्ल्याला नंदीदुर्ग असं नाव ठेवण्यात आलं. या नंदीदुर्गामध्ये आपल्या समोर जो वाडा आहे या वाड्यामध्ये आपले शहाजीराजे राहत होते. त्यांचं हे निवासस्थान. समोरचा जो वाडा आहे तो त्या वाड्यामध्ये शहाजीराजे राहत होते. आणि शहाजीराजानंतर पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी हा नंदीदुर्ग जिंकून घेतला. आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि ते इथं राज्य करत आहेत असा हा शिलालेख तिथल्या त्या नंदीदुर्गावरच्या मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतो याच्या सभामंडपात, त्या सभामंडपाच्या दरवाजाच्या डाव्या बाजूला हा शिलालेख कोरलेला आहे. याच्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी राजा हा इथे राज्य करतोय म्हणून. असा हा नंदीदुर्ग. समोर आपल्या हे जे दिसतोय हा आहे शिवगंगेचा किल्ला. शिवगंगे म्हणजे शंकराची गंगा. इथं एक छोटंसं तळं आहे. त्या तळ्याला असं म्हटलं जातं की हे जे तळं आहे
किंवा टाका आहे, त्या टाक्याला गंगेवरून पाणी येतं. गंगेवरून थेट पाणी इथं येतं या भागामध्ये, म्हणून याला शिवगंगे म्हणतात. हा शिवगंगेचा किल्ला महाराज साहेब शहाजीराजे यांनी बांधून काढला. पूर्वीसुद्धा तिथं मंदिरं होती किंवा केंपेगौडाची काही बांधकामं तिथं होती. समोर जे दिसते ते केंपेगौडाने बांधलेलं मंदिर आहे. या मंदिराच्या आजूबाजूला ते फॉर्टिफिकेशन केलं किंवा तटबंदे बांधले किंवा तिथं किल्ला जो बांधून घेतला हा शहाजीराजांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. पुढे हा श्रीमंतगड. श्रीमंतगडवरचं हे चित्र तुम्हाला दिसतंय. भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार देते. हे नंतरच्या काळातले आपल्या लोकांनी महाराजांच्या प्रेमापोटी बनवलेलं आहे. हे काय महाराजांच्या काळातलं नाही. तर हा श्रीमंतगड शिवाजी महाराजांनी जिंकला आणि मजबूत केला होता. अशी ही शिवाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असलेला हा श्रीमंतगड. आता आपण बघूया, पुढचं स्लाइड बघू. हा आहे श्रीरंगपट्टणमचा किल्ला. श्रीरंगपट्टणमचा किल्ला मी तुम्हाला एवढ्यासाठी दाखवतोय की श्रीरंगपट्टणमच्या किल्ल्यामध्ये हे जे समोर दाखवतोय तुम्हाला, हे आहे एक जेल. हे जेल स्पेसिफिकली जे युद्ध कैदी आहेत, स्पेसिफिकली मराठा युद्ध कैद्यांसाठी बनवलेले हे कारागृह आहे. आजसुद्धा हे मराठ्यांचं कारागृह म्हणून प्रसिद्ध आहे. अशी ही मराठ्यांच्या पराक्रमाची पाऊलखुण. हा आहे वल्लभगड. वल्लभगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. दक्षिण दिग्विजयमध्ये या वल्लभगडचा संबंध आलेला आहे. वल्लभगड हा संपूर्ण तांबड्या दगडामध्ये बांधलेला किल्ला आहे. संकेश्वरच्या बाजूला संकेश्वरहून जो NH4 गेले आहे, राष्ट्रीय महामार्ग 4 गेला आहे, ह्या 4 नंबरच्या महामार्गावरती हा किल्ला आहे. अतिशय सुंदर, भव्य, दिव्य आणि देखणा किल्ला आहे हा. अवश्य बघण्यासारखा. इथलं पाण्याचं टाकं आणि काय एक गुहा आहे ती बघण्यासारखी आहे. असा हा वल्लभगड छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. हे समोर जे दिसतंय हे अंतरगंगे. अंतरगंगे हे कोलार तालुका बँगलोरपासून 100 किलोमीटरच्या अंतरावरती हे अंतरगंगे आहे. समोर जे पाण्याचं टाके आहे याच्यावरती, या टाक्यामध्ये एका गाईच्या मुखातून पाणी खाली पडतं, म्हणून याला हे अंतरगंगा म्हणतात. या अंतरगंगेमध्ये पूर्वी एक किल्ला होता. मराठ्यांच्या हातामध्ये जेव्हा हे अंतरगंगे आलं तेव्हा मराठ्यांनी काही कारणास्तव तो किल्ला पाडला, अशी एक नोंद आहे. असं हे मराठ्यांचा एक उल्लेख असलेला हे अंतरगंगे. हा समोर जो दिसतोय हा गजेंद्रगड. खरं तर तुम्हाला मी गजेंद्रगड दाखवण्या अगोदर तुम्हाला हा गुत्तीचा किल्ला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले संताजी घोरपडे यांचे बंधू बहिर्जी घोरपडे यांना राजाराम महाराजांनी हिंदूराव हा किताब दिला होता. या हिंदूरावांची जी शाखा होती यांनी पुढच्या काळामध्ये या गुत्तीच्या किल्ल्यावरती बराच काळ आपलं राज्य केलं. असा या घोरपड्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा गुत्तीचा किल्ला. त्याच्यानंतर त्यांनी आपली राजधानी सांदूर म्हणजे सोंडूर आपण म्हणतो, सोंडूर नाही खरं तर हे सांडूर आहे. सांडूरचं जो तिथला त्यांचं रहिवास आहे तिथं फार मोठं पंचतारांकित हॉटेल तयार करण्यात आलं आहे. असं हे त्यांची नंतरची राजधानी सांडूर. आणि सांडूर नंतर त्यांनी आपली राजधानी शिफ्ट केली. ती या किल्ल्यावरती. हा आहे गजेंद्रगड. गजेंद्रगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. गजेंद्रगडचं वैशिष्ट्य हे आहे की या गजेंद्रगडच्या पायथ्याशी आजचे जे घोरपड्यांचे वंशज आहेत ते वंशज या पायथ्याशी राहतात. आणि बहिर्जी घोरपडेंची समाधी ही या गजेंद्रगडच्या पायथ्याला आहे. या किल्ल्याच्या एका भागात तुम्हाला बोटाने दाखवतो मी. हा इथे भुजंग आहे आणि या इथे भागात एक आहे. हे शिल्प आहे माळोजी घोरपडे या छत्रपती संभाजी महाराजांचे जे सेनापती होते. मालोजी घोरपडे जे छत्रपती संभाजी महाराजांना पकडले
त्यावेळेला हे धारातीर्थी पडलेले त्या माळोजी घोरपड्यांचं शिल्प आहे ते. आणि असा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा गजेंद्रगड. या गजेंद्रगडावरती नंतर या घोरपड्यांनी आपली समाधी हलवली. या गजेंद्रगडाच्या पायथ्याशी त्या घोरपड्यांचा एक वाडासुद्धा आहे. त्यांचे आजचे वंशज तिथे राहतात. नेहमी ते आजचे वंशज हे ते कोल्हापूरमध्ये राहतात, पण या वाड्यामध्ये त्यांचं वरचेवर येणं जाणं असतं. आणि या वाड्यात त्यांनी आजसुद्धा घोरपड्यांच्या बऱ्याचशा खुणा तिथं त्यांनी जपलेल्या आहेत. घोरपड्यांपैकी जे यशवंतराव घोरपडे होते, या यशवंतराव घोरपड्यांनी एक दक्षिणेमध्ये मंदिर बांधलं होतं. दोडबाळापूरपासून 8 किलोमीटर अंतरावरती घाटी सुब्रमण्य नावाचं एक मंदिर त्यांनी बांधलं होतं. हे मंदिर, या मंदिराचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. या यशवंतराव घोरपडेंना जो शेषनाग आपण म्हणतो, 5 फाड्यांचा जो नाग असतो शेषनाग, त्यांना त्या मंदिराचं त्या सुब्रमण्यचं मंदिर बांधलं. या 5 फाड्याच्या नागाचा त्यांनी इथं प्रतिष्ठापना केली. किंवा घाटी सुब्रमण्यापैकी जो घाटी सुब्रमण्य म्हणजे कोण, शंकराचा मुलगा, ज्याला आपण कार्तिकेय म्हणतो, तो घाटी सुब्रमण्य. तर त्या घाटी सुब्रमण्याची त्यांनी इथं प्रतिष्ठापना केली. आणि त्याच्या आसपास हे अशी नागशिल्प उभारली. आजसुद्धा ज्याचा कोणाचा नवस असेल तो अशा प्रकारची नागशिल्प तिथं उभारतो. या परिसरात जर तुम्ही बघाल ना, तर तुमची जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत अशी नागशिल्प लोकांनी तिथं उभारलेली आहेत. याला इथले लोक नागकल म्हणतात. नागकल म्हणजेच त्याचा मराठीत अनुवाद नागशिल्प असा होतो. तर ज्याचा कोणाचा नवस असतो किंवा ज्याला कुणाला काही अडचणी येत असतील किंवा देवाला जे नवस बोलतात, ते लोक इथं असा एक नागकल किंवा नागशिल्प ते उभारतात. असे हे पराक्रमी घोरपडे घराणं, त्यांचा हा फ्लॅग किंवा हे राजचिन्ह आहे त्यांचं. या राजचिन्हामध्ये तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला बोटाने दाखवतो. गजेंद्रचा हा हत्ती, एक तोफ आहे त्यांच्या पराक्रमाचं प्रतीक. ही इथं एक घोरपड आहे. पन्हाळ्याचा किल्ला या घोरपडे, पन्हाळे हे मूळचे भोसले, पन्हाळ्याचा किल्ला त्यांनी घोरपड लावून जिंकला, त्यामुळं त्यांना घोरपडे हे नाव पडलं. भोसल्यांचीच एक शाखा म्हणजे घोरपडे आहे. अशी ही घोरपड. आणि त्या घोरपडेंना प्रसन्न असलेला हा जो समोर दिसतोय, हा नाग आणि शिवलिंग असं हे त्या घोरपड्यांचं पराक्रमाचं प्रतीक किंवा त्यांचं राजचिन्ह असलेलं हे समोर तुमच्या दिसते. आणि हिंदूराव हा छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना दिलेला खिताब होता बरं का. हा जो किल्ला आहे, या घोरपडे जिथे राहतात, हा गजेंद्रगड, ह्या गजेंद्रगडच्या पासून काही अंतरावरतीच हा गौडागिरी नावाचा एक किल्ला आहे. एक टेकडी आहे, एक टेकडीवरती हा किल्ला आहे. हा गौडागिरीचा किल्ला ही गजेंद्रगडची जी शाखा आहे, त्या शाखेतल्या घोरपडे घराण्यातल्या त्यांच्या पुढच्या वंशजांनी हा किल्ला बांधलेला आहे. अतिशय सुंदर, छोटा पण अतिशय सुंदर किल्ला आहे. आणि या किल्ल्यावरती घोरपड्यांपैकी एका वीराची तिथं विरगळ आहे. असा घोरपड्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा गौडागिरी आणि गजेंद्रगड. आता तुमच्या समोर जो दिसतोय हा आहे जिंजीचा किल्ला. जिंजीच्या किल्ल्याबद्दल बरेच लोकांना कुतूहल आहे. जिंजीमध्ये दक्षिण दिग्विजयमध्ये हा जिंकलेला किल्ला. या किल्ल्यावरती राजाराम महाराजांनी पुढे आलं तेव्हा जिंजीचा किल्ल्यानेच आपल्याला आधार दिला. समोर जे दिसतंय हा कृष्णगिरीवरच्या काही ह्या इमारती आहेत. याला राणी महाल म्हणतात. हवा महल वगैरे जे आपण म्हणतो त्यातला हा प्रकार आहे. या तिथले जे स्थानिक आहेत ते या किल्ल्यांना राजा किल्ला, राणी किल्ला वगैरे असं काहीतरी म्हणत असतात.
पण एक्झॅक्टली हा कृष्णगिरी, राजगिरी अशी या किल्ल्यांची नावं आहेत. खरं सांगायचं तर हा जो किल्ला आहे हा 7 किल्ल्यांचा समूह आहे. आणि यात किल्ले आहेत राजगिरी, कृष्णगिरी आणि चकिलादुर्ग. हे 3 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्या तटबंद्या पाडल्या आणि त्या परत बांधल्या आणि त्या तटबंद्यांना त्यांनी युद्ध सज्ज केलं. हा किल्ला अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी पुनर्बांधणी करून काढला. इथं राजगिरी, कृष्णगिरी, चकिलादुर्ग, कोरंगदुर्ग, कुतरसीदुर्ग, कुसमलाई, एक चांभारगड, माफ करा, कोरांगदुर्गम म्हणजे कोरांग म्हणजे माकडगड, असे एकूण 7 किल्ले आहेत. या 7 किल्ल्यांचा मिळून बनलेला हा जिंजी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयात जिंकलेला हा किल्ला. पुढे या किल्ल्यावरती हर्जीराजे मार्कांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या किल्ला सांभाळला आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वराज्यावरती औरंगजेबाचं संकट आलं, आपली राजधानी वरती जेव्हा मुघलांनी हल्ला केला त्यावेळेला राजाराम महाराज तिथून निसटले आणि या जिंजीच्या किल्ल्यावरती आले आणि या जिंजीच्या किल्ल्यावरती त्यांनी 8 ते 9 वर्ष जिंजीच्या किल्ल्यावरती त्यांनी राज्य केलं. आणि त्यानंतर मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष असलेला हा भव्य दिव्य असा अभिमान वाटावा असा हा जिंजीचा किल्ला. समोर आता तुमचे हे जे दिसतंय हे आहे कालिका अंबल. कालिका अंबल म्हणजे कालीचं मंदिर. 3 ऑक्टोबर 1677 रोजी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मद्रास शहराला भेट दिली होती. त्यावेळेला या मंदिरात शिवाजी महाराज आले होते आणि या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला. आणि इथं जे तुम्हाला दिसतंय हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या मंदिराच्या गोपुरात असलेलं आशियाचा एक अशाच शिलालेख या मंदिरामध्ये आहे. एकूण 3 शिलालेख आहेत, एक जुना आहे आणि 2 नवीन आहेत. असं हे कालिकांबल छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेलं आणि जीर्णोद्धार केलेलं हे कालिकांबल मंदिर. हे समोर जे दिसतंय हे वृद्धाचलमाचं मंदिर आहे. वृद्धाचलमाला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिलेली आणि इथं काही त्यांनी पूजासुद्धा केलेली आणि दानधर्मसुद्धा इथं केलेला. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी इथे जी पुष्करणी आहे ही पुष्करणी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधून काढली. तसा शिलालेख या पुष्करणीच्या एका खांबावरती लिहिलेला आहे. म्हणजे पित्याचं जे दक्षिणेतलं धोरण आहे तेच त्यांच्या पुत्रांनी पुढे चालू ठेवलेलं आहे. असा हा हे समोर जे दिसतंय हे आहे शिकारपूरमधलं हे हनुमानाचं मंदिर. एक स्वातंत्र्य सैनिक होते धोंडाजी वाघ. या थोर स्वातंत्र्य सैनिकांची एक तलवार या मंदिरामध्ये जतन करून ठेवण्यात आली आहे. फक्त ठराविकच दिवस ती तलवार बाहेर काढली जाते किंवा या तलवार जर तुम्हाला बघायची असेल तर तशी ती आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडून तुम्हाला परवानगी घ्यावी लागते. आमच्याकडे तशी परवानगी नसल्यामुळे फक्त तलवार ती आम्हाला लांबून बघता आली, तिचा ऑफिशियली आम्हाला फोटो वगैरे घेता आला नाही. असं हे शिकारीपूर. टिपू सुलतान या गावात शिकार करायला यायचा म्हणून या गावाला नाव पडलेलं शिकारीपूर. या शिकारीपूरमध्ये स्वातंत्र्य सैनिक धोंडाजी वाघ, या धोंडाजी वाघाने ब्रिटिशांना सळोका पळू करून सोडलेलं. अशा या धोंडाजी वाघांची तलवार या शिकारीपूरच्या या हनुमानाच्या मंदिरामध्ये आहे. आता आपल्या समोर जो दिसतोय हा आहे भैरवदुर्ग. हा भैरवदुर्ग जो आहे हा शहाजी महाराजांच्या काळामध्ये शहाजी महाराजांनी बांधलेला हा भैरवदुर्ग आहे. भैरवदुर्ग नंतर जेव्हा टिपू सुलतानच्या हातामध्ये गेला तेव्हा तिथलं पाणी जे आहे भैरवदुर्गावरचं हे निकृष्ट दर्जाचं पाणी होतं. त्यामुळं सैनिकांना ते पाणी निकृष्ट दर्जाचं आहे म्हणून त्यांनी तो किल्ला पाडून टाकला. तिथली पाण्याची टाकीवर वगैरे जी आहेत ती त्या टिपूनं पाडून टाकली. परंतु हा मूळचा जो किल्ला आहे हा रॉक फोर्ट आहे.
हा रॉक फोर्ट त्यावेळेला महाराज साहेब शहाजीराजांनी हा रॉक फोर्ट बांधलेला होता. पुढे बघू आपण. हा आहे मनोळीचा किल्ला. मनोळीचा किल्ला हा खूप नंतरच्या काळातला आहे. खरं बघायला गेलं तर या मनोळीला आजसुद्धा लोक फक्त मनोळी म्हणून ओळखत नाहीत, तर या मनोळीला ते शिंदे मनोळी म्हणून ओळखतात. शिंदे मनोळी म्हणून ओळखण्याचं कारण असं आहे की छत्रपती घराण्याची जी कोल्हापूर शाखा आहे, या शाखेतील काही शिंदे सरदारांनी हा भुईकोट किल्ला बांधला. या किल्ल्याच्या बाहेर खंदक आहेत. किल्ल्यामध्ये अतिशय सुंदर कलाकृती मंदिर आहे. मोठमोठाले बुरुज आहेत त्या किल्ल्याला. अतिशय सुंदर बुरुज, तटबंदी, अतिशय चांगल्या प्रकारचा बांधकाम हा म्हणून जातं. असा हा मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हा मनोळीचा किल्ला. हे समोर तुमच्या दिसतंय हे आहे कनकगिरी. हे दिसतंय हे कनकगिरी किल्ल्याच्या बाहेरचा हे चित्र आहे. हे समोर जे दिसतंय हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराज यांची समाधी आहे कनकगिरीमधली. कनकगिरीवरती शहाजीराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी जेव्हा स्वारी केली तेव्हा या स्वारीमध्ये अफजल खानाने दगाफटका करून संभाजी महाराजांना च्या अंगावरती ते तोफेचे गोळे डागले आणि एक तोफेचा गोळा लागून संभाजी महाराज त्या तोफेच्या गोळा लागल्यामुळे तिथं मृत्युमुखी पडले आणि तिथं त्यांची ही समाधीचा चौथरा तिथे उभारण्यात आला. आजसुद्धा काही लोक या समाधीवरती चादर चढवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की ही एका मुस्लिम शासकाची किंवा एका मुस्लिम मुल्लाची समाधी आहे, पण तसं नाही आहे. कारण या समाधीच्या समोर एक दीप प्रज्वलित केला जातो किंवा एक मराठा पद्धतीचा एक दीप आहे आणि ही जशी शहाजी महाराजांची समाधी आहे त्याच प्रकारची ही समाधी आहे. आणि इथे बराच मराठी बायकांना आम्ही पूजा करताना पाहिलेलं आहे. तर अशी ही संभाजी महाराजांची समाधी असलेली ही कनकगिरीमधली त्यांची समाधी. हे समोर तुम्हाला जे दिसते ही होदेगिरी येथील महाराज साहेब शहाजीराजे यांची समाधी. एका विवरामध्ये पाय अडकून शहाजीराजांचा मृत्यू झाला होता. इथे बाजूलाच लायदा होळा नावाचं एक ठिकाण आहे. तिथं तो घोडा पडला आणि तिथून त्याने जी समाधी दिसते इथपर्यंत शहाजी महाराजांना त्याने फरफटत आणलं आणि इथं शहाजी महाराजांचा गतप्राण झाले, त्यांना मरण आलं. आणि जिथं त्यांना मरण आलं त्या ठिकाणी व्यंकोजी राजांनी त्यांची समाधी बांधून घेतली. समाधीला पाणी म्हणून याच्या बाजूला एक विहीर खांदली. याच्या समोर याच्या बाजूला येरगट्टन हळ्ळी नावाचं एक गाव आहे. ते गाव या समाधीला दिवाबत्ती म्हणून त्यांनी ते गाव तिथं त्यांनी व्यंकोजी राजांनी दान म्हणून दिलं. आता आपण बघूया काय आहे की मला या सगळ्यांची चित्र तुमच्यासमोर आणता आली नाहीत, कारण या सगळ्या गावांना मी भेटी दिल्या, पण दुर्दैवानं इथले जे शिलालेख आहेत ते सगळे पुरातत्व विभागाने उचलून नेलेले आहेत. त्यामुळे याच्या फक्त नोंदीच तुम्हाला सांगतो. थोरले संभाजी महाराज हे खूप थोर पुरुष होते किंवा शिवाजी महाराजांच्या तोडीचेच एक राजे होते ते. आणि त्यांनी काही दानधर्म केला. दक्षिणेमध्ये काही त्यांनी शिलालेख वगैरे त्यांचे आहेत. तर त्यांचा पहिला शिलालेख जो आहे तो 3 मार्च 1647 रोजीचा हंचरहळ्ळी येथला रोजी मठ या मठाला त्यांनी दान दिलेला तो शिलालेख आहे. शिलालेख आहे तो 5 नोव्हेंबर 1653 रोजीचा कोडीपल्ली येथला दोड्डकेरेला अनुदान दिलेलं आहे. दोड्डकेरे म्हणजे केरे हा प्रकार कसा असतो की एखाद्या गाव वसवायचं म्हणजे दक्षिणेमध्ये पाण्याचं प्रचंड दुर्भक्ष, त्यामुळे ते काय करायचे, तिथलं कल्चर असं आहे की एखादं गाव वसवायचं म्हणजे तिथं तुम्हाला हे बनवावंच लागतं. एखादा किल्ला तिथं किल्ला पेठ
आणि पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय कुठलंही तुम्हाला वसाहत तिथं वसवता येत नाही. त्यामुळे हे दोड्ड आणि ह्या दोड्ड संभाजी महाराजांनी 5 नोव्हेंबर 1653 रोजी दिलं होतं. असा एक शिलालेख आहे. अ, तिसरा एक जो शिलालेख आहे तो 20 ऑक्टोबर 1654 रोजीचा आहे. मल्ल समुद्र नावाचा एक केरे किंवा आता तुम्हाला मी जे सांगितलं तळं आहे ते त्या तळ्याला अनुदान दिलेल्याचा एक शिलालेख 20 ऑक्टोबर 1654 रोजीचा थोरल्या संभाजीराजांचा आहे. चौथा शिलालेख जो आहे तो 29 सप्टेंबर 1654 रोजीचा आहे. याच्यामध्ये यांनी या शिलालेखामध्ये 2 व्यक्तींना अनुदान दिलेल्याचा उल्लेख आहे. त्यातली पहिली व्यक्ती आहे बावा नूर मोहम्मद आणि दुसरी व्यक्ती आहे दुसरी एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं नाव माझ्याकडून राहिलेलं आहे. 2 व्यक्तींना च्यापैकी बावा नूर मोहम्मद नावाची व्यक्ती आहे. याला ते अनुदान त्यांनी दिलेलं आहे, जमीन दिलेली आहे. आणि 5वा जो शिलालेख आहे तो गुटाहळ्ळी इथला आहे. तिथं त्यांनी काही जमीन दान म्हणून दिलेले आहे. अतरंजी पंडित नावाचा एक पंडित होता, त्या पंडिताला त्यांनी ते अनुदान दिलेलं आहे. तिथला शिलालेख आहे तो 5 ऑक्टोबर 1660चा. 6वा शिलालेख जो आहे तो 1 सप्टेंबर 1661 रोजीचा आहे. व्यालिसी जिवरांना या एका माणसाला त्यांनी कोरडवाहू जमीन त्यांनी अनुदान म्हणून दिलेले आहे. त्याचा हा शिलालेख आहे. 7वा शिलालेख जो आहे तो 14 मार्च 1662 रोजीचा आहे. तळदुमन हल्ली नावाचं एक गाव आहे, इथला हा शिलालेख आहे. चिकदेव या तिम्मप्पा यांच्या चिकदेव नावाचा एक माणूस आहे, त्याचा तिम्मप्पा नावाचा एक मुलगा आहे, त्या मुलाला जमीन अनुदान म्हणून दिलेल्याचा हा शिलालेख आहे. 8वा शिलालेख जो आहे तो 2 मे 1663 रोजीचा आलंबगिरी इथला शिलालेख आहे. तिप्पी शेट्टी व वाराणसीच्या चेन्नागौडा अशा 2 माणसांना जमीन अनुदान दिलेल्याचा हा शिलालेख आहे. तर थोरले संभाजीराजे हे ग्रेट राजे होते. त्यांच्या पराक्रमाचा ज्या पाऊलखुण्या आहेत त्या पाऊलखुण्या या शिलालेखांच्या रूपाने आजही तिथं उपलब्ध आहेत. फक्त या तुम्हाला आर्कॉलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये भेट देऊन हे शिलालेख तुम्हाला बघावे लागतील. हे समोर जे दिसतंय तुम्हाला हे आहे जेसी रोड. जेसी रोड हा आजचं जे बँगलोर आहे त्या बँगलोरच्या मार्केट एरियामध्ये हा जेसी रोड आहे. जेसी रोडमध्ये हे समोर जे दिसतंय हे विजयलक्ष्मी थिएटर आहे. या विजयलक्ष्मी थिएटर याचा मालक हा मूळचा मराठी माणूस होता. रोडवरचं विजयलक्ष्मी थिएटरची ही जागा आहे ती लीजमध्ये दिली होती. इथं थिएटर उभारण्यात आलं आणि कालांतराने मागल्या 6 महिन्यापूर्वी, कालांतरे म्हणण्यापेक्षा मागल्या 6 महिन्यापूर्वी हे थिएटर पाडण्यात आलं. या थिएटरच्या डोक्यावरती एक किल्ला होता, या डोक्यावरती एक शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा होता. हे थिएटर तिथून हलवण्यात आलं, परंतु आजही तो पुतळा तिथं आहे, तो पुतळा तिथून हटवला गेला नाही. हे जे विजयलक्ष्मी थिएटर आहे याची जी इमारत आहे ही फार जुनी इमारत आहे. ही कदाचित शहाजीराजांच्या काळातली एखादी इमारत असली पाहिजे. तसंच त्या भागामध्ये तो जो भाग आहे बँगलोरचा किल्ला त्याला चिकपेट म्हणतात. या चिकपेटमध्ये शिवाजी महाराज आणि आईसाहेब जिजाऊ यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था जी केली होती ती गौरी महालामध्ये केली होती. आपल्यासमोर जो दिसतोय हा गौरी महाल आहे. या गौरी महालामध्ये शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली. 4 वर्ष ते इथे राहिले होते. इथंच त्यांना सगळं शिक्षण दिलं आणि इथंच शिक्षण घेऊन नंतर मग ते स्वराज्य स्थापनेसाठी पुढे स्वराज्यात आले. नंतर एका वेगळ्या मालकाने तिथं ते जागा घेतली आणि त्या मालकाने 1909मध्ये त्या बिल्डिंगचं रिकन्स्ट्रक्शन केलं, तिला म्हणजे डागडुजी केली आणि मोहन असं त्या मोहीम बिल्डिंग्स असं त्या बिल्डिंगचं नामांतर केलं त्यांनी. हे समोर जे तुम्हाला दिसते हे आहे सदाशिवनगर इथला शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा.
हा पुतळा 10 जानेवारी 1993 रोजी बँगलोर येथील सदाशिवनगरमध्ये स्थापण्यात आला होता. शरद पवारांनी माननीय शरद पवार यांनी या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. सदाशिवनगर येथे संकीटंकी नावाची एक जागा आहे. इथं फार मोठं पाण्याचं तळं आहे. त्या तळ्याच्या बाजूला हा पुतळा त्यांनी बसवलेला आहे. तर तुमच्या समोर जे दिसतंय, हा जो दरवाजा दिसतोय हा आहे कंपली येथील. कंपिली हे कर्नाटकमध्ये येतं. दरवाजा आहे. हा जो राजवाडा आहे, हा राजवाडा महाराजसाहेब शहाजीराजांनी बांधला होता. हा राजवाडा एकूण 5 माळ्याचा होता. 5 माळ्यापैकी आता 3च माळे राहिलेत. या माळ्यावरती त्यावेळेला एक द्वीप प्रज्वलित केला जात होता आणि विजयनगरचा जो एक्झिट पॉईंट होता, त्या एक्झिट पॉईंटवरती हे कंपली हे शहर होतं. आणि शहाजीराजांची जहागिरी ही कंपनीमध्ये होती आणि या कंपनीमध्ये शहाजीराजांनी वाडा बांधला होता. काही दिवस इथं शिवाजी महाराज आणि आईसाहेब जिजाऊसुद्धा या वाड्यामध्ये राहायला होते. आणि त्या वाड्यामध्ये आम्हाला काही मराठा पद्धतीची शस्त्र सापडली. त्याच्यामध्ये ही मराठा मुठीची तलवार, इथं काही मराठा मुठीच्या धोपी आणि काही भाले वगैरे पण आम्हाला सापडले होते. असं हे कंपिली. तर अशा प्रकारे आपण आज मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहिल्या. मराठ्यांनी खूप काही करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी. आपण फक्त ते शोधण्यासाठी कुठंतरी कमी पडतोय. मी गेले 17 ते 18 वर्ष दक्षिणेमध्ये होतो. बरेच तिथला भूभाग, बरेच किल्ले, बरीच मंदिरं मी फिरलो. त्यामुळं याच्यापैकी बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या बघण्यात आले. अजूनही बऱ्याचशा गोष्टी मी बघण्याची माझी इच्छा आहे. अजूनही बऱ्याचशा गोष्टी दक्षिणेमध्ये आहेत. हा लॉकडाऊन गेल्यानंतर किंवा नंतर ज्या वेळेला मला वेळ दक्षिणेमध्ये परत जाण्याचा करणार आहे. आणि याच्यापेक्षाही मराठ्यांनी आपल्या पराक्रमाची साक्ष म्हणून सोडलेले आहेत. ते आपण कधी ना कधी तिथे बघणारच आहोत. जेव्हा कधी मला ह्या गोष्टी आढळतील तेव्हा मी नक्कीच तुमच्या समोर त्या गोष्टी आणेन. असं आज मी तुम्हाला ह्या दाखवल्या, ह्या मराठ्यांच्या पराक्रमाच्या साक्षी असलेल्या काही गोष्टी तुम्हाला मी दाखवल्या. जवळजवळ 40 ते 50 शिलालेख, मंदिरे किंवा मराठ्यांनी बांधलेले काही मंदिरं असतील, शिलालेख असतील, किल्ले असतील, ते आज तुमच्यासमोर मी सादर केले. याच्यामध्ये आणखी बरेचसे किल्ले तुम्हाला मला दाखवायचे होते, पण लॉकडाऊनच्या काळ असल्यामुळे माझा जो डेटा होता तो मुंबईला राहिल्यामुळे काही फोटोज मला उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळं मी तुम्हाला ते दाखवू शकलो नाही. येत्या काळामध्ये ते तुम्हाला मी नक्की दाखवेन असं एक आश्वासन तुम्हाला मी देतो. आता मला वाटतं हा विषय थोडासा आवडता घेऊया आपण. आणि जे बघणारे आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करेन की त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारावेत. कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया प्रश्न विचारावेत. मी माझ्या परीने त्याची उत्तरं देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. कुणी आहे का? कुणाचे काही प्रश्न असतील तर त्यांनी विचारावेत. आपण त्याच्यासाठी थांबलेलो आहे. कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. विशाल दादांना मी रिक्वेस्ट करतो की काही प्रश्न असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकावेत, जेणेकरून मी लोकांना त्याची उत्तर देऊ शकेन. संजय जाधव यांचा एक प्रश्न होता, याचे काही संदर्भ आहेत का आणि कोणत्या ग्रंथामध्ये आहेत? हा प्रश्न मला वाटते आपण मगाशी ज्यावेळेला बँगलोरच्या किल्ल्याचा ज्यावेळेला उल्लेख करत होतो त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न विचारलेला होता.
तर दादा बँगलोरच्या किल्ल्याचे जे उल्लेख आहेत शहाजीराजांनी बांधला याचा उल्लेख राधाविलास माधव चंपू याच्यामध्ये आहे, किंवा तो जयराम पिंड्याचा जो ग्रंथ आहे त्या जयराम पिंडे असेल, किंवा बाकी शहाजीराजांच्या पराक्रमाचं जे हे आहे, आपण म्हणतो दुसरा एक ग्रंथ होता शिवभारत, मला त्याचं नाव आठवलं नाही पटकन, सॉरी, शिवभारत आहे. त्या शिवभारतामध्ये याची नोंद आहे की शहाजी महाराजांनी हा किल्ला बांधला, तिथं 9 दरवाजे बनवलेत आणि 3 असे उंच उंच मनोरे बनवलेत आणि याच्यावरती फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी शिबंदी आणून बसवली आहे आणि चांगल्या प्रकारचा दारूगोळा या किल्ल्यामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणून आहेत का कोणाचे काही प्रश्न? कुणाचे प्रश्न नसतील तर उरकता घेऊया का आपण? विशालदादा देवकर, मला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं जरा सांगता का? म्हणजे जर कोणाचे प्रश्न नसतील तर आपण संपूया का? कारण मी कमेंट बॉक्स बघतोय, कमेंट बॉक्समध्ये मला अजून तरी काही प्रश्न दिसत नाही आहेत. चला, प्रश्न येईपर्यंत दक्षिणेबद्दल आणखी थोडी माहिती आपण घेऊया. दक्षिण भारताच्या विषयावरती मी इतकं सखोल अभ्यास करण्याचं किंवा तिकडे भटकंती करण्याचा माझा जो मानस होता त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर कधी विचार केलात तर शहाजीराजांनी आपली कारकीर्द जी घडवली ती त्यांच्या एका ठराविक आदिलशाहीत त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची कारकीर्द ही संपूर्ण दक्षिणेत गेलेली आहे. त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपलं साम्राज्य अगदी दक्षिणेच्या शेवटच्या टोकाला म्हणजे श्रीलंकेपर्यंत पोचवलेलं होतं. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा दक्षिणेतल्या पाळेकरांना शासन करण्यासाठी किंवा पाळेकरांना जे आपले मूळचे जे कॉन्ट्रॅक्ट्स झाले होते ते आठवण करून देण्यासाठी संभाजी महाराजांनी सुद्धा 2 मोहिमा दक्षिणेत काढल्या होत्या. त्यानंतर राजाराम महाराजांनी 8 ते 9 वर्ष दक्षिणेमध्ये काढली. जिंजी या किल्ल्यावरती थांबले ते. जिंजीच्या किल्ल्यावरती त्यांनी 9 वर्ष राज्य केलं. जुल्फिकार खानाचा वेढा होता जिंजीला, तरीसुद्धा त्यांनी त्या जुल्फिकार खानांना किंवा मोगलांना ते पूर्ण उरले. आपल्या राजकारण नीतीचा अतिशय सुंदर नमुना त्यांनी तिथं जगासमोर एक दाखला त्यांनी तिथं दाखवला. त्यानंतर जे पुढचे राज्यकर्ते होते, पुढच्या राज्यकर्त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी दक्षिणेमध्ये एक मोहीम काढली होती. ती मोहीम होती वृद्धाचलमापर्यंत ती मोहीम घेतलेली होती त्यांनी. मग त्याच्यामध्ये आपला जो त्यागदुर्गम वगैरे असेल, त्या त्यागदुर्गमच्या बाजूला सुद्धा काही बऱ्याचशा लढाया मराठ्यांनी केलेल्या होत्या. आणि सांगायचं तात्पर्य असं की आमच्या मनावरती आजसुद्धा जे अधिराज्य करतात ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज असतील किंवा छत्रपती शाहू महाराज असतील, हे सगळ्या छत्रपतींनी जर आपली कारकीर्द दक्षिणेत घडवली असेल तर विचार करा की त्यांच्या दक्षिणेत त्यांची कर्तबगारी किंवा त्यांच्या पाऊलखुणा आज दक्षिणेमध्ये आपल्याला कितीतरी मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळत असतील. सहसा काय होतं, तिकडे खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम्स असतात, तिकडे भाषेचा प्रॉब्लेम असतो, भटकंती करण्यासाठी लोकांना ते कम्फर्टेबल नसतं, त्यामुळं लोक तिकडे जात नाहीत. आणि त्यामुळे आपण आपला इतिहास बघण्यापासून किंवा आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा बघण्यापासून आपण नेहमीच वंचित राहतो. त्यामुळं माझं बघणाऱ्यांना, आपल्या व्ह्युअर्सना माझं एक कळकळीची विनंती आहे की
तुम्हीसुद्धा दक्षिणेत जा, बऱ्याचशा गोष्टी तिथं आहेत. बऱ्याचशा गोष्टी मला फोटो नसल्यामुळं, फोटोंच्या अभावी मला त्या आज तुम्हाला दाखवता आल्या नाहीत. दक्षिण भारत फिरण्यासाठी मला जवळजवळ 10 ते 15 वर्ष लागली, तरीसुद्धा तो दक्षिण भारतातल्या बऱ्याचशा गोष्टी माझ्या बघायच्या राहून गेल्या. ज्या गोष्टी मला शक्य झाल्या नाहीत त्या पुढच्या अभ्यासकाने किंवा पुढच्या इच्छुक व्यक्तींनी बघाव्यात असं मी आवाहन करतो. विशालदादा देवकर, जर तुम्ही लाईव्ह असाल तर जरा मला तुम्ही सांगाल का की काय करायचं, हे संपवतं घ्यायचं, कोणाचे काय प्रश्न आहेत का? मला प्रश्न दिसत नाहीत, माझ्या नेटवर्कचा तर काही इश्यू नाही आहे ना. दुसऱ्या लाईव्हवरून बघा, लाईव्ह दिसते का? जर लाईव्हचा इश्यू नसेल आणि कोणी हे जर विचारणारे जर नसतील तर आपण उरकतं घेऊया का? खरं तर बघणारे बोर होऊ नयेत म्हणून मी तुमचा जास्त वेळ खाल्ला नाही. जे आपलं प्रेझेंटेशन होतं किंवा जी PPT होती ती थोड्या लवकरात लवकर उरकण्याचा आपण प्रयत्न केला होता, जेणेकरून व्ह्युअर्सना काही त्रास, त्यांचा वेळ वाया जाऊ नये या हिशोबाने आपण हा स्लाईड थोडा लवकर उरकला. तर कुणी मला सांगेल का की कोणाचे काय प्रश्न आहेत का, किंवा हे लाईव्ह व्यवस्थित चाललंय वगैरे असं काही सांगत असेल आणि काही प्रश्न असतील तर हा लाईव्ह कंटिन्यू ठेवायला, नाहीतर उरकते घ्यायला. चालू आहे का? रोहन अशोक पवार दादा, काय करायचं आहे, कंटिन्यू ठेवायचं की आपण बंद करूया? विशालदादांचा एक प्रश्न आहे. ते म्हणतात की मला दिसत नाही, मला वाटते माझ्या इथून मला प्रश्न दिसत नाहीत. मी दुसऱ्या मोबाईलवरून ते प्रश्न बघून तुम्हाला त्याची उत्तरं देतो. दादा, माझ्यासमोर एक प्रश्न आलेला आहे. अभिजित, एक मिनटं. मी भगवत तिवारी यांचा एक प्रश्न आहे. दादा, कदाचित नाव तुमचं मी चुकीचं वाचलं आहे, भागवत किंवा भगवत, कदाचित तुमचं नावाचा एक्झॅक्टली मला प्रोनाऊन्सिएशन माहीत नसल्यामुळं मी तसं वाचतोय. मी तंजावरला मे 2019मध्ये जाऊन आलो आहे, पण तिथे महाराज सामान्य लोकांना भेटायला नकार देतात. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. तिथले कारभारी लोक महाराजांपर्यंत निरोप पाठवत नाहीत, उलट सांगतात की महाराजांचा आदेश. दादा, कसं आहे माहिती का, आता हा तिथल्या महाराजांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला तिथं जाताना माझ्या मते कसं असतं की आता ह्या मोठ्या लोकांच्या अपॉइंटमेंट्स वगैरे असतात, किंवा त्यांना भेटायचं म्हटल्यावरती तुम्हाला साहजिकच अगोदर कोणाचा तरी रेफरन्स घेऊन जावं लागेल. त्यामुळं पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही कधी जाईल दादा, त्यावेळेला एखाद्या व्यक्तीचा रेफरन्स घेऊन जा, जेणेकरून कारण कसं असतं ते त्यांच्या कामामध्ये असतात आणि आपण हे थोडंसं इतिहासाच्या अनुषंगाने तिथं जात असतो आणि आपल्याला तो रिप्लाय मिळत नाही त्यांच्याकडून. त्यामुळं एखाद्याचा जर रेफरन्स असेल तर आपल्याला ते बरं पडतं. संभाजी महाराजांच्या समाधीबद्दल सबळ पुरावा नाही का? उमेश पाटील दादा, सबळ पुरावा म्हणण्यापेक्षा ही समाधी तिथं असल्याचे नंतर पुरावे मिळालेले आहेत. नंतरच्या काही गॅझेटियर्समध्ये किंवा काही इतिहासाच्या साधनामध्ये पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांच्या ह्याच्यावरती आपण ते सिद्ध केलेलं आहे की ही समाधी महाराजांचीच आहे म्हणून. पुढचा प्रश्न आपण घेऊया. अभिजित आष्टेकर दादांचा एक प्रश्न आहे. दादा, बेंगलोरचा किल्ला शहाजीराजांनी बांधला याचा अस्सल पुरावा पाहायला मिळेल का? दादा, नक्कीच मिळणार ना. शहाजीराजांनी तो किल्ला बांधला आहे.
तुम्ही त्याचा असेल पुरावा उपलब्ध आहे. जयराम पेंडेंचं जे शिवभारत आहे त्या शिवभारतामध्ये त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये लिहिलं आहे की शहाजीराजांनी तो किल्ला बांधला आहे म्हणून. फक्त एवढंच की जी कानडी साधनं आहेत त्या साधनामध्ये कुठेही त्याचा उल्लेख आलेला नाही. सॉरी. पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक नोंद म्हणजे दादा तेच ऐतिहासिक नोंद आहे ना. जो जयराम पिंडे हा समकालीन आहे, त्याने समकालीन तशी नोंद करून घेतलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी खोट्या खपवल्या जातात म्हणजे दादा कुठल्या गोष्टी तुम्हाला म्हणायचं आहे? याचं तुम्हाला जर रेफरन्स हवा असेल तर मी राहायला मुंबईला राहतो, त्याचे रेफरन्स मी तुम्हाला दाखवू शकतो. मी आत्ता ज्या तुम्हाला गोष्टी सांगतोय किंवा ज्या स्लाईडमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला मी दाखवतोय या सगळ्यांचे रेफरन्सेस माझ्याजवळ आहेत. मी तुम्हाला ते दाखवू शकतो. ज्याला कोणाला ते रेफरन्सेस हवे असतील त्यांनी माझा वैयक्तिक नंबर घ्यावा, त्यांना मी त्या दाखवू शकतो. विशाल दादा विचारतायत तुमचे पुस्तक कधी येणार आहे दादा, त्याबद्दल पण सांगा. दादा आपलं पुस्तकाचं बरंचसं काम उरकलेलं आहे. पहिलं पुस्तक आपण करतोय छत्रपती राजाराम महाराजांवरती. छत्रपती राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास हे जे पुस्तक होतं, हा जो प्रवास होता तो स्वर्गीय मांडे सरांचं जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलं होतं. आणि त्याच्यावरती आपण पुस्तक लिहितो की राजाराम महाराज कुठल्या मार्गे जिंजीला गेले, कसे गेले, कुठल्या प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागला किंवा किती प्रचंड उठाठेवी त्यांना कराव्या लागल्या, प्रचंड मोठ्या शक्तींचा सामना करावा लागला किंवा किती खतरनाक गोष्टींचा सामना करून ते तिथपर्यंत पोचले. तर ते पुस्तक लवकरच येते दादा. हे लॉकडाऊन उठल्यानंतर आपण त्याची तयारी करणार आहोत. लॉकडाऊननंतर ते 4-6 महिन्यातच ते पुस्तक आपण प्रकाशित करतोय. त्यानंतर दक्षिण दिग्विजयावरती पण आपण एक पुस्तक करतोय दादा. आणि आणखी एक पुस्तक जे आहे त्याचा एक तिसरा विषय आहे. तो विषय तिसरा विषय जो आहे तो मी लवकरच तुम्हाला कळवेन दादा. पण हे जे पुस्तक आहे हे लवकरच आपल्याला मिळेल. कर्नाटकमध्ये मराठ्यांच्या बाबतीत काही चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात किंवा चुकीचे संदर्भ दिले जातात असा एक प्रश्न आला आहे दादा, अभिजित आष्टेकर दादांचा. तर दादा कसं असतं की कुठल्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा आणि कुठल्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवायचा नाही हे सर्वतोपरी आपल्यावरती डिपेंड असतं. आपण ठरवायचं असतं की आपण कुठल्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा. आणि मी सांगतोय म्हणून ती गोष्ट खरी आहे असा तो भाग नसतो. किंवा मला व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती एक मेसेज येतो तो मी इतर 10 जणांना फॉरवर्ड करतो असा भाग नसतो. इतिहास हा रेफरन्सचा भुकेला असतो. तुम्हाला इतिहास सांगायचा असेल तर तुम्हाला संदर्भ द्यावेच लागतील. जर तुमच्यावर जवळ ते संदर्भ नसतील तर त्या इतिहासाला कवडीचीही किंमत नसते. त्यामुळे दादा ज्या गोष्टीचा तुमच्याजवळ इतिहास उपलब्ध आहे किंवा ज्या गोष्टींचे रेफरन्सेस तुमच्याजवळ आहेत त्याच गोष्टी ग्राह्य धरल्या पाहिजेत. मराठ्यांबद्दल जर एखाद्या गोष्टी चुकीच्या आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर त्याचं तुम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे दादा. पुढचा प्रश्न आहे, दक्षिणेकडील किल्ले आणि महाराष्ट्रातील किल्ले यामधील किल्ल्यांची घेतलेली काळजी याबाबत तुमच्या भटकंती दरम्यान काही तफावत जाणवते का? नक्कीच दादा. मला ही तफावत जाणवते की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दक्षिणेतले किल्ले आणि महाराष्ट्रातले किल्ले हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहेत. ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बनवलेले किल्ले आहेत. दक्षिण भारत किंवा इतर ठिकाणचे जे किल्ले आहेत दादा, हे किल्ले महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत हे शिवाजी महाराजांनी फक्त युद्धसज्ज म्हणून बनवले आहेत. तुम्ही बघाल महाराष्ट्रातल्या किल्ल्यांच्या डोंगरावरती हे डोंगर खालूनपासून बांधलेले दिसत नाहीत तुम्हाला. संपूर्ण एक डोंगर असतो, त्या डोंगराच्या अगदी उंचीच्या भागावरती किंवा बाले किल्ल्याच्या भागात चांगली मजबूत तटबंद्या बांधलेल्या असतात. तिथे दरवाजे असतात, पाण्याची टाकी वगैरे असतात. इतर भागामध्ये जास्त असं काम केलेलं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांजवळ तेवढा वेळ नव्हता,
भुईकोट बांधण्यास इतका किंवा तितका पैसा आपल्याजवळ उपलब्ध नव्हता. स्वराज्य हे त्यावेळेला नुसतंच बाळसं धरत होतं. स्वराज्य नुसतंच कुठंतरी दौडू लागलं होतं. त्यामुळं फक्त युद्धसज्ज किल्ल्यावरतीच शिवाजी महाराजांनी जोर दिला होता. आणि त्यामुळं दक्षिणेतले जे किल्ले आहेत याच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यामधले जी तफावत आहे ती तुम्हाला सांगतो. दक्षिणेतले मध्ये काय होतं की प्रत्येक जिल्ह्यागणिक तिथं राजा होता, जिल्ह्यागणिक पाळेगार होता, त्याची राजधानी तिथे असायची. त्यांच्या राजधानी जर तुम्ही बघाल ना तर त्या राजधान्यांचा डाऊनडोल हा फार मोठा असायचा. आणि ते राजामध्ये नेहमी कॉम्पिटिशन असायचं की तू मोठा की मी मोठा. त्यामुळं ते काय करायचे, प्रत्येक ह्याच्यामध्ये मोठमोठी मंदिरं बनवायची. आणि तिकडच्या टेकड्या छोट्या असल्यामुळं किंवा किल्ल्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये टेकड्या असतीलच असं नाही. त्यामुळं ते काय करायचे की ते तिथं किल्ला बनवताना त्या टेकडीच्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणात तटबंद्या बांधायचे किंवा भुईकोट बांधायचे. भुईकोट बांधताना त्या भुईकोटाला फार मोठी तटबंदी करून त्या तटबंदीच्या बाहेर खंदक खांदायचे किंवा त्यांना शक्य होईल तेवढं ते मजबूत किल्ला बांधण्याचा प्रयत्न करायचे. ही तफावत आहे आपल्या इकडच्या किल्ल्यामध्ये आणि दक्षिणेतल्या किल्ल्यामध्ये. दक्षिणेतले किल्ले हे अगदी पायथ्यापासून बांधले जातात आणि आपल्या इकडच्या किल्ल्यांवरती फक्त त्या किल्ल्याच्या टॉपवरतीच बांधकाम दिसतं. ही तफावत आपल्या आणि दक्षिणेतल्या किल्ल्यामध्ये आहे. पुढचा काही प्रश्न आहे? अमल मोहिते दादांचा एक प्रश्न आहे. शिवरायांचा गोजिरा किल्ल्यावरील शिल्प कोठे आहे? अमोलदादा मोहिते, अमोलदादा वेल्लोरच्या समोर 2 टेकड्या आहेत. 2 टेकड्यावरती तुम्ही वेल्लोरच्या किल्ल्यावरती उभे राहिल्यावरती डाव्या हाताला जी टेकडी आहे ती आहे साजरा, उजव्या हाताला जी टेकडी आहे ती गोजरा. गोजरा ओळखायचा कसं? गोजऱ्याचा जो प्रचंड मोठी तटबंदी आहे आणि त्या तटबंदीला प्रचंड मोठा असा एक बुरुज आहे. त्या बुरुजावरती एक असं नामम ज्याला म्हणतात, विष्णूचं चिन्ह, नामाचं चिन्ह कोरलेलं आहे त्याच्यावरती. त्याच्यावरून ओळखून जायचा तो गोजरा किल्ला आहे. त्या गोजरा किल्ल्याचा जो दरवाजा आहे त्या दरवाजातून आत गेल्यानंतर एक चौकी आहे. त्या चौकीमध्ये हे शिवाजी महाराजांचं शिल्प तिथे तुम्हाला बघायला मिळेल. मला वाटतं मोहिते दादा तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली. पुढचा काय प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. अभिजित दादा आष्टेकर यांचं हे म्हणतात की तुमची मदत अवश्य दादा. माझा नंबर जे कोणी बघत असतील त्यांना मी सांगतो 7829462250. हा माझा वैयक्तिक नंबर आहे. या नंबरला तुम्ही मला कधी फोन करून तुम्हाला काय मदत लागली किंवा काय अडचणी असतील तर तुम्हाला मी मदत करू शकतो. कमेंट बॉक्समध्ये माझ्या मित्राच्या कमेंट बॉक्समधून तुम्हाला तो नंबर मी देतो आहे. 7829462250. नाव येत नाही किती द्यायला गेलं का? 7829 हे करा ना, टाईप करून कमेंट बॉक्स करून 7829462250. तर कमेंट बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. ज्यांना कुणाला अशा प्रकारची काही मदत हवी असेल त्यांनी मला ते विचारू शकतात. फक्त लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी ज्या गावी राहतो आमच्या गावी नेटवर्क थोडंसं वीक असतं. जर मला तुमचा कॉल अटेंड करता नाही आला किंवा तुम्ही केलेल्या कॉलच्या वेळेला मी जर उपलब्ध नसेल तर तुम्ही मला मेसेज टाकून ठेवा. टेक्स्ट मेसेज करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करा. मी अवश्य तुम्हाला मदत करेन. पुढचा काही प्रश्न आहे का? पुढचा काय प्रश्न आहे का बघा, यातून दिसत नाही.
काहीतरी माझ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम झाला आहे. बेळगावच्या किल्ल्याबाबतीत काही इतिहास आहे का? दक्षिण दिग्विजयाच्या वेळी महाराजांनी येथे मोठा दगा झाला, याबद्दल सांगू शकाल का? अभिजित दादांचा प्रश्न आहे की बेळगावबद्दल त्यांना माहिती हवी आहे, बेळगावच्या किल्ल्याबद्दल. दादा, बेळगावचा किल्ला हा दक्षिण दिग्विजयामध्ये शिवाजी महाराजांनी बेळगाववरती स्वारी केली होती. दक्षिण दिग्विजयाच्या अगोदरसुद्धा शिवाजी महाराजांनी बेळगाववरती स्वारी केलेली होती. आणि बेळगावबद्दल जर सांगायचं झालं तर बेळगावमध्ये शिवाजी महाराजांनी 8 ते 10 किल्ले बांधलेले आहेत. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी माणसं राहतात. याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला मगाच्या स्लाईडमध्ये एक फोटो दाखवायचा राहिला. तो फोटो होता एक किल्ला आहे बांधलेला, मला त्या किल्ल्याचं नाव आठवत नाही, रामदुर्ग. ह्या रामदुर्गामध्ये आजसुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती मराठी जनता राहते. एका ताईंना, मावशीला मी प्रश्न विचारला होता की तुम्ही मराठी आहे का? तर त्यांनी प्रचंड उत्साहात असं एकदम गौरवपूर्ण आम्हाला उत्तर दिलं होतं की आम्ही मराठी नाही आहे, आम्ही मराठी आहोत, 96 कोळी मराठी आहोत आम्ही, असं म्हणजे अगदी गर्वानं त्यांनी ते आम्हाला सांगितलं होतं. आम्हाला मराठी आणि मराठा असल्याचा अभिमान आहे. आमचे नातलग सगळे महाराष्ट्रात आहेत. जरी आम्ही आज कर्नाटकमध्ये असलो तरी आम्हाला महाराष्ट्राचा, शिवाजी महाराजांचा तितकाच प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आम्हाला अभिमान आहे. पुढचा काय प्रश्न आहे का? शिवाजी महाराजांना दगा झाल्याचं माझ्या वाचण्यात आलं नाही दादा. तसं काय असेल तर अवश्य मी क्रॉस व्हेरीफाय करून मी तुम्हाला त्याचं उत्तर अवश्य देईन. पुढचा काय आहे का प्रश्न? पुढचा काय प्रश्न असेल तर कंटिन्यू करूया आपण. माफ करा, माझी अशी धारणा झाली होती की लोकांना हे बघण्यासाठी तितकासा वेळ नसेल, त्यामुळं मी थोडंसं घाईत उरकलं, थोडीशी माहिती मी कमी दिली. कारण या ग्रुपवरती मी नवीन होतो, त्यामुळं कदाचित माझी अशी मेंटॅलिटी झाली की लोक जास्त वेळ थांबणार नाहीत. आणि नंतर पाहिलं तर बरेच लोक लाईव्ह होते, बरेच लोकांनी हा लाईव्ह पाहिला. तर काही त्यांना प्रश्न असतील, काही प्रश्न उद्भवले असतील तर त्यांनी मला अवश्य विचारावे, मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईन. मला वाटते विशाल दादा, आपण इथं आवर्त घ्यावं, कारण काही प्रश्न मला येत नाहीत किंवा तसं काय करायचं ते मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. कारण माझ्या कमेंट बॉक्समध्ये, माझ्या लाईव्हमध्ये मी कमेंट्स मला दिसत नाही आहेत. मी माझ्या मित्राच्या मोबाईलमध्ये बघतो आहे. काय असेल तर मला जरा तुम्ही सांगितलं तर खूप बरं होईल. दादा, मला वाटते कोणाचे प्रश्न येत नाही आहेत. आपण आता उरकतं घ्यायला हरकत नाही. काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे मला वाटतं. आले तर एकदम धडाधड प्रश्न येत आहेत आणि मला वाट बघावी लागते. बरं, ठीक आहे दादा, धन्यवाद. मी बोलेन. आजचा हा जो प्लॅटफॉर्म मला हे करून त्या टीमचे, त्या मी मनपूर्वक आभार मानू इच्छितो. शिवराज्याभिषेक समिती नागपूर यांच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानू इच्छितो. तुमच्यामुळं आजचा हा प्लॅटफॉर्म मला मिळाला. माझी मतं नोंदवण्याचा किंवा माझी मतं तुम्हाला सांगण्याचा किंवा दक्षिणेतील
माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा योग जुळला आणि तुम्ही मला ती बोलण्याची एक अनमोल संधी दिलीत. याबद्दल मी तुमच्या संपूर्ण टीमचं पुनश्च एकदा धन्यवाद मानतो. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे काय अडचणी असतील तर मला कधीही तुम्ही मेसेज करू शकता. नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे तुम्ही मेसेज टाकू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नाचं समाधान करेन. ह्याच्यावरती आजचा हा कार्यक्रम आपण संपवत आहोत. जय जिजाऊ, जय शिवराय, नमस्कार.